हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय पास्टर सारखं रविवारी चर्चला या म्हणता? क्या पास्टर बार बार रविवार के दिन चर्च में आओ कहते हो? तुमचं चालतंय आपलं, आपका चलता है अपना. तुम्ही प्रार्थना केली तुम्हाला कोणी पण काय पण देते. आप प्रार्थना करते हो, आपको कोई भी कुछ भी देता है. आम्हाला राबल्याशिवाय मिळणार आहे काय? हमें परिश्रम किए बगैर मिलेगा क्या? आणि मग ताप येऊन डेंगू होत आहे. फिर बुखार आके डेंगू हो जाता है. डॉक्टर सांगतोय, डॉक्टर बताता है बाहेर गेलास तर जास्त होईल. बाहर जाने के बाद ज्यादा होगा. आता कोणाची ताकद? अभी किसकी ताकत? देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों. जो म्हणतो मी, जो कहता है कि मैं, मला, मुझे, माझ्यासाठी, मेरे लिए, मी करू शकतोय, मैं कर सकता हूँ. आणि गणसेकराच्या कुठल्या तरी माणसाला तो मिळतो जुळतोस. गिरा से नहीं कि किसी मनुष्य को वो मिल सकता है. आणि तो येशूकडे आला और वो यीशु के पास आया. त्याला साखळ्याने बांधता येईना और उसे साकलों से बांधा आणि गया. तो तोडून टाकत होता. और वो साकलियां तोड़ डालता था. पुढे काय घडलं वाचा? आगे क्या हुआ पढ़ेंगे. बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि कोणालाही त्याला वटणीवर आणायला बळ नव्हते. कोणालाही त्याला वटणीवर आणता येईना. कोई भी उसे वश नहीं कर सकता था. आणि कोण व्यक्ती आपल्याला कंट्रोल मध्ये येणार नाही. और कौन व्यक्ति हमारे वश में नहीं आ सकता. देवाचा एक आवाज ऐकण्यासाठी वेडा झालेला आदाम, परमेश्वर का एक आवाज सुनने के लिए पागल हुआ आदाम, वस्त्र गेल्यावर काय म्हणतो? वस्त्र जाने के बाद क्या कहता आदाम है? तू खाल्लं का? आदाम तूने खाया क्या? तूने दिए हुए पत्नी ने मला चारलं. मुझे खिलाया. तो देवाच्या विरोधात झाला. तू परमेश्वर के विरोध हो गया. ज्याचे तारणाचे वस्त्र गमावलेले, जिसके उद्धार के वस्त्र खो गए, तो देवाच्या विरोधात होतो. वो परमेश्वर के विरोध में तो होता है. देवाच्या लोकांच्या विरोधात वो होतो. परमेश्वर के लोगों के विरोध आणि में होता आराधना है. नाही त्यासाठी इरिटेड आहे. और आराधना वो उसके लिए, आणि दंगा सहन होत नाही. और उसे जो भी शोर है वो सहन नहीं होता. तुम्हाला माहिती आहे, गेल्या वेळेस माझी मेवणी आली होती. आपको पता है पिछली बार मेरी साली आई थी. आणि ती आल्या पेटाला, और वो आने के बाद बरोबर साऊंड समोर जाऊन उभारली. तिला माहित नाही, उसे पता नहीं, वो साउंड के सामने ही खड़ी हो मी गई. माझ्या मिस्टरला बोलवलं. मैंने मेरे मिसेस को बुलाया. म्हणलं अगोदर ती आजारी आहे, और मैंने कहा पहले से ही वो बीमार है, तिला साऊंड समोर बाजूला काढ. उसको साउंड के आगे से बाजू में हटा. आता माझ्या मिस्टरला गर्दी जाऊन तिला सांगता येईना. और गर्दी में जाकर वो उसे, भीड़ में जाकर वो उसे नहीं बता सकी. ती तशीच थांबली. वो वैसे ही रुकी. तशीच थांबली. वैसे ही रुकी. आणि जसं बीट चालू झालं ढाक, और जैसा गाने की बीट चालू हुई, सडनली असं झालं. अचानक ऐसे हुआ. ती घरी आली. वो घर में आई. मी लोकांना भेटून नंतर घरी गेलो. मैं लोगों को मिलने के बाद में घर में गया. आणि फ्रेश होऊन ती समोर बसल्यावर मी तिला विचारलं, और फ्रेश होने के बाद मैंने आगे बैठकर उसको पूछा, आज काय कसं वाटलं? कैसा लगा आज? ती म्हटली काय पण समजलं नाही. उसने कहा कुछ भी समझ में नहीं आया. का? क्यों? साऊंडचा आवाज असा होता, साउंड का आवाज ऐसा था, मला इथून एवढं काय आता पण ऐकू येत नाही. अभी तक मुझे यहाँ से इतना सुनाई नहीं दे रहा है. आणि संध्याकाळपर्यंत ते कान बसलेला मोकळा झाला. और शाम तक जो कान में सब कुछ हिल गया था वो अच्छा हुआ. गेले 5 वर्ष पिछले 5 सालों से ती रात्री झोपत नव्हती. वो रात के समय सोती नहीं थी. त्या रात्री ती रात्रभर झोपली. उस रात में वो रात भर सोई. कोणी काम केलं? किसने काम किया? हे कोण आहेत? ये क्या है? हे धोंडे आहेत. ये पत्थर है. ह्यांच्यात जीव आहे. इनमें जीव नहीं. ह्यांच्यात जीव आहे. इनमें प्राण नहीं. तरी पण ह्याने काम केलं त्या बाईचा दुष्टात्मा लेकिन इन्होंने काम किया उस दुष्टात्मा को निकालने का. तुम्ही जर गप असाल तर, यदि आप चुप बैठे तो, आणि धोंडे ओरडायला लागतील, तो पत्थर चिल्लाएंगे. आणि तुम्ही काम करायचं बंद केलं और तर, आप काम करना शुरू आणि करो, साऊंड सिस्टम काम करून मोकळे करते. साउंड सिस्टम काम करना चालू कर दे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला काय मनुष्यात बसा आवडत नव्हतं. और उसे मनुष्य में बैठने के लिए अच्छा नहीं लगता. काय घडलं वाचा? क्या हुआ पढ़ो. तो नेहमीप्रमाणे रात्रंदिवस थडग्यांमध्ये व डोंगरांमध्ये ओरडत असे. कुठे ओरडत असे? कहा चिल्लाता था. मला माहिती आहे काही लोक, आपको पता है कुछ लोग दुसऱ्यांचा आवाज सहन होत नाही, दूसरों का आवाज सहन नहीं पण होता, स्वतःला जास्त ओरडू वाटतं. लेकिन खुद बहुत चिल्लाते हैं. आवाज खाले, आवाज नीचे. कुणाचा वाढलेला आहे? किसका बड़ा है? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द पुढे वाचा. लॉर्ड. आगे पढ़ो. धोंड्यानी आपणाला ठेचून घेत असे. काय करत असे? क्या करते थे? आणि तुमच्यामध्ये असं कोणी आहे का? और आप में से कौन है क्या? आणि काही लोकांचा विशेष गुणधर्म तुम्हाला और सांगतो. कुछ लोगों का विशेष गुण मैं आपको आणि बताता हूँ. तक्रार चालू झाली ते दुसऱ्याला मारत नाहीत. और झगड़ा होने के बाद वो दूसरों को नहीं मारते. काय करतात? क्या करते हैं? खुद को ही मारते. आणि तेवढ्यानं समाधान झालं नाही, और उसके ऊपर समाधान न हुए, आणि मग दोरी उडकायला लागतं.
तो फिर रास्ते ढूंढने लगते हैं आणि तेवढ्यानं समाधान झालं और नाही. उसके ऊपर समाधान नहीं आणि हुआ गोळ्या खायचा प्रयत्न करतात तो गोलियां खाने का प्रयास आणि करते तेवढ्यानं हैं समाधान झालं नाही और उसमें से समाधान नहीं आणि हुआ रेल्वेकडे जाऊन पडायचा प्रयत्न करतात तो रेलवे की ओर गिरने का आणि प्रयास करते तेवढ्यानं हैं समाधान झालं नाही और उतने में से समाधान नहीं हुआ विहिरीत आणि नदीत उडी मारायचा प्रयत्न और करतात. कुएं में कूदने का प्रयास जो करते हैं व्यक्ती आत्महत्येविषयी शब्द उच्चार करतो जो व्यक्ति आत्महत्या के बारे में शब्दों को उच्चार करता है त्यानं आपल्या तारणाची वस्त्र गमावलेले उसने आहे. अपने उद्धार के वस्त्र खोए हैं. आज दुपारी आज दोपहर कळत न कळते शब्द तुम्ही वापरला असाल. यदि आपको समझ में नहीं आया ऐसे रीति से इन शब्दों का उपयोग किया हो आज प्रभूला क्षमा मागा. आज प्रभु को क्षमा मांगो. उद्धारची वस्त्र घातलेला उद्धार के वस्त्र पहने हुए तो स्वतःला कधीच त्रास देत नाही. वो खुद को कभी भी तकलीफ नहीं देता. काय करत असे क्या करता था तो स्वतःला त्रास देत असे. वो खुद को तकलीफ देता था. जो व्यक्ती स्वतःला त्रास देतो जो व्यक्ति खुद को तकलीफ देता है तारणाची वस्त्र त्यानं गमावलेले आहे. उद्धार के वस्त्र उसने खोए पुढे हैं. वाचूया. आगे पढ़ेंगे. धोंड्याने आपल्याला ठेचून घेत असे हा. त्याने हा. येशूला दुरून पाहिले. कुठून पाहिले उसने यीशु को दुरून पाहिले. दूर से देखा. तेव्हा तो धावला व त्याच्या पाया पडला तो धावत जाऊन त्याच्या पाया पडला. आणि मोठ्याने ऍक्च्युली ओरडून रियालिटी तो मनुष्य नाही आहे अभी सच में यहाँ वो मनुष्य नहीं है दुष्ट आत्मा आहे. दुष्ट आत्मा है. तिथे लिहिलेला आहे वहाँ पे लिखा है तो पाया पडला वो नीचे गिरा आणि काय म्हणाला और उसने क्या कहा मोठ्याने ओरडून म्हणाला हा. हे येशू हा. परात्पर देवाच्या पुत्रा हा. माझा तुझा काय संबंध माझा आणि तुझा काय संबंध. मी तुला देवाची शपथ घालतो मी तुला देवाची शपथ मला घालतो पिडू नको. काय करू नको क्या ना कर मला पिडू नको. मुझे पीड़ा न दे. त्याला काय जाऊन येशू असं कराल इसे यीशु जाकर ऐसा कर रहा था करत होता काय कर रहा था क्या. आणि मी पुष्कळशी वेगवेगळ्या प्रकारची भूत काढताना बघितलेले और आहे. मैंने अलग अलग प्रकार के भूत निकालते देखे हैं आणि कोणीतरी कुठल्या पास्टरचं नाव सोडून दुष्टात्मा काढतात. और कोई पास्टर का नाम लेकर दुष्ट पास्टर संदीपच्या नाव पास्टर संदीप के नाम से हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आणि वेगवेगळ्या प्रकारचं. और अलग अलग प्रकार के. आणि पहिले टाइम एक दुष्टात्मा लागलेला केसला बघितलं और होतं. पहली बार दुष्ट आत्मा लगे हुए व्यक्ति को मैंने देखा. बायबल कॉलेजमध्ये होतो बाइबल कॉलेज में था आणि आमच्या दोघांची रूम होती और हमारे दोनों की रूम थी आणि साईडला एक 4-5 मुली राहायला होत्या और अनमॅरिड. साइड में 4-5 लड़कियां जिनकी शादी नहीं हुई थी ऐसे लड़कियां तिला रहती थी दुष्टात्मा लागला. और उनको दुष्ट आत्मा लगा था. ही मला म्हणाली इसने मुझसे कहा जाऊ जाऊ बा काय करा. जाओ जाओ क्या करो. मला कधी काय ते दुष्टात्माच म्हणजे काय माहित नाही. दुष्ट आत्मा ये मुझे कभी पता नहीं था. आणि कोणीतरी मला बायकोच्या प्रेमाने बायबल कॉलेजला घेऊन गेले. और पत्नी के प्रेम से कोई मुझे बाइबल कॉलेज ले आणि गया. काय लोकांची इच्छा नसते और कुछ लोगों की इच्छा नहीं होती असं है ते बायको सांगते म्हणून जाऊया. रहने दो पत्नी बताती है इसलिए जाएंगे. हालेलुया. हालेलुया. आणि हिनं मला फोर्स केला और इसने मुझे फोर्स किया आणि लग्न होऊन 12 दिवस झालते और शादी होकर 12 दिन हुए थे. आणि दुष्टात्मा काढा जाऊन तर विलन होईन. और दुष्ट आत्मा यदि निकालने नहीं जाओ तो विलन हो जाऊंगा. आणि आता हिच्या समोर कोण पाहिजे. और इसके सामने अभी कौन आपली चाहिए. हिरोगिरी कमी व्हायला नाही पाहिजे. हम हीरो होने चाहिए. आणि मी गेलो बायबल घेऊन और मैं गया बाइबल लेकर आवरून ऊपर मी त्या पुरला असं करतोय और यहाँ आने तक मैं उस लड़की को ऐसा कह रहा था निघ येशूच्या नाव निकल यीशु के नाम से निघ येशूच्या नाव. निकल यीशु के नाम से. आणि माझी मिसेस म्हणली और मेरे पत्नी ने कहा सर सर रमाबाईचं बायबल 550 आहे रमाबाई का बाइबल 550 का है. आणि भूत निघणार नाही मात्र पानं निघून जातील सगळे. दुष्ट आत्मा नहीं निकलेगा लेकिन पान निकल आणि जाएंगे. पुष्कळ लोक वेगळं प्रयोग करतात दुष्टात्मा काढायला. और दुष्ट आत्मा निकालने के लिए अलग अलग प्रयोग करते हैं पण बहुत से दुष्टात्मा लोग. काढायची एक ताकद आज शिकवून जातो. लेकिन दुष्ट आत्मा निकालने की एक ताकत में आज सिखा कर आणि जाता हूँ. दुष्टात्मा काढायला धमकवायची गरज नाही. और दुष्ट आत्मा निकालने के लिए धमकाने की आणि आवश्यकता नहीं. दुष्टात्मा काढण्यासाठी पाणी शिंपडायची गरज और नाही. दुष्ट आत्मा निकालने के लिए पानी की आवश्यकता आणि नहीं. दुष्टात्मा काढण्यासाठी बायबल मारायची गरज और नाही. दुष्ट आत्मा निकालने के लिए बाइबल मारने की आवश्यकता आणि नहीं. ज्यावेळेस मला कोणी दुष्टात्मा काढाय बोललं और जब मुझे कोई दुष्ट आत्मा निकालने के लिए मी बंद बुलाते खोलीमध्ये हैं जातो मैं वेड़ धड़क जाता हूँ आणि प्रभूला विचारतो और मैं प्रभु से पूछता हूँ माझी तारणाची वस्त्र माझ्याकडे आहेत प्रभु का. मेरे उद्धार के वस्त्र मेरे पास है क्या. प्रभू मला म्हणतो गुड प्रभु मुझसे कहता है कि गुड जा. जा. ज्यावेळेस मी जाऊन उभारतो जब मैं जाकर खड़ा होता हूँ आणि मग शैतानाला त्रास व्हायला सुरू होतो. फिर शैतान को तकलीफ होना चालू आणि होती है. येशूने काय त्याला तेल पाणी दिलं नाही और यीशु ने उसे तेल पानी नहीं आणि दिया काय त्याची बट्टा धरून उपडल्या और नाही उसके बाल लेकर नहीं आणि काय तिच्या डोक्यावर बायबल मारलं और नाही. उसके सिर पर बाइबल नहीं मारी. येशू गणसेकराच्या प्रदेशात उतरला. और यीशु के नसरत के प्रदेश में उतरा. दुष्टात्मा काय म्हणला दुष्ट आत्मा ने क्या कहा आम्हाला का पिडायला लागला. हमें क्यों पीड़ा दे रहा येशूने है. ना कधी पिडलं. यीशु ने कब उन्हें पीड़ा दी. येशूने पिडलं नाही. यीशु ने नहीं पीड़ा. येशूच्या उद्धाराची वस्त्र त्यांच्यासाठी त्रासदायक होते. यीशु के उद्धार के वस्त्र उनके लिए तकलीफ का आणि काय कारण हुई. घडलं
और क्या हुआ? आणि ते म्हणाले आम्हाला का पिडाय आला? और उन्होंने कहा कि हमें क्यों पीड़ा दे रहा है? पुढे वाचा. आगे पढ़ो. मला पिडू नको, कारण त्याने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले, अरे अशुद्ध आत्म्या, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघून ये. या माणसातून निघून जा. हे अशुद्ध आत्मा इस मनुष्य से निकल जा. पुढे काय घडलं वाचा. आगे क्या हुआ पढ़े. आणि त्याला त्याने विचारले, हा. तुझे नाव काय? येशूने त्याला विचारले, यीशु ने उससे पूछा, तुझं नाव काय? तेरा नाम क्या? आणि बघा किती एकी आहे. और देखो कितनी एकता है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मयुरी त्या साईडच्या सिस्टरचं नाव काय? और मयूरी उस बाजू की बहन का नाम क्या है? तू सांगू नको, तू सांग मयुरी. मयूरी तू बता. विद्या सिस्टर, पाटिमा सिस्टरचं नाव काय? ही आमची एकी. ये हमारी एकता. शैतानाची एकी दाखवतो मला. शैतान की एकता दिखाता हूँ. वाचा काय म्हणला शैतान. पढ़ो क्या कहा शैतान ने. त्याला त्याने विचारले, तुझे नाव काय? तुझे नाव काय? तेव्हा त्याने त्याला म्हटले, आता मला असं 100 पास्टर मध्ये विचारलं, अभी मुझे 100 पास्टर में पूछा जाए, सर तुम्ही भगवी शर्ट घातलेला तुम्ही, सर आप जो केसरी शर्ट डाले हुए आप, तुमचं नाव काय? आपका नाम क्या है? आय एम संदीप, पास्टर, रेव्हरंट पास्टर संदीप. मैं रेवरेंड पास्टर संदीप गायकवाड हूँ. जर एकी कोणाकडनं शिकायचे आहे, यदि एकता किसी की ओर से सीखनी हो, दुष्ट आत्मा सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. दुष्ट आत्मा सही उदाहरण है. आज मला सांगा, आज मुझे बताओ, चर्च में किती असतील? कलीसिया में कितने होंगे? 100 असतील. 100 होंगे. देवल टॉकीला जाऊन बघा, पिक्चर की टॉकी में जाकर देखो, 500 तर आरामात असणार. 500 तो आराम से होंगे. क्वांटिटी कोणाकडे जास्त आहे? ज्यादा संख्या किसके पास है? का? क्यों? त्यांच्याकडे एकी आहे. उनके पास एकता है. ते कधी स्वतःचं नाव पुढे करत नाही. वो खुद का नाम कभी भी आगे नहीं आणि करते. ते कधी फॅनवर स्वतःचं नाव टाकत नाही. और वो कभी फैन पर अपना खुद का नाम नहीं आणि कधी ती डालते. चेअरवर स्वतःचं नाव और टाकत कभी कुर्सी पर अपना नाम नहीं आणि डालते. कधी ते ऑर्गनवर स्वतःचं नाव और टाकत कभी वो खुद का नाम ऑर्गन पे नहीं आणि कधी असं ते डालते. म्हणत नाही, और कभी ऐसा नहीं कहते, पास्टर पास्टर जागेसाठी 5000 दिलेत, जगह लेने के लिए 5000 दिए, अनाउन्सिंग करा. अनाउंसिंग कर दो. कधी असं म्हणत नाही. कभी ऐसा नहीं काय कहते. म्हणतात? वो क्या कहते आम्ही हैं? सगळी एक आहोत. हम सभी एक है. नाव घ्यायचं आहे, नाम लेना है. सगळ्याचं नाव घ्या. सभी का नाम लो. ज्यावेळी दुष्टात्म्याला विचारलं, जब दुष्ट आत्मा को पूछा गया, तू कोण आहेस, तू कौन है? काय म्हणला शैतान? क्या कहा शैतान ने? पढ़ेंगे. तेव्हा त्याने त्याला म्हटले, हा. माझे नाव सैन्य. बापरे, त्याने स्वतःला प्रेझेंट केलं का? उसने खुद को प्रेजेंट किया. त्याने सगळ्याला धरून प्रेझेंट केलं. उसने सभी को प्रेजेंट किया. का? देवाच्या राज्यामध्ये शैतान खळबळ माजवा लागला. क्यों शैतान परमेश्वर के राज्य में शोर मचा रहा है? कारण त्याच्यामध्ये एकी आहे. क्योंकि उनमें एकता है. ज्यावेळेस चर्च मध्ये एकता येईल, जब कलीसिया में एकता आई, ज्यावेळेस चर्च मध्ये एकता येईल, जब कलीसिया में एकता आई, चर्च शैतानाच्या राज्यामध्ये खळबळ करणार असेल. तो शैतान के राज्य में शोर मचाने वाला होगा. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा काय घडलं. आगे पढ़ो क्या हुआ. कारण आम्ही पुष्कळ आहो. आणि त्याने त्याला फार विनंती केली की तू आम्हाला देशातून बाहेर घालवू नको. तू आम्हाला देशातून बाहेर घालू नको. आणि तेथे डोंगराच्या बाजूवर डुकरांचा मोठा कळप चरत होता. डुकरांचा मोठा कळप चरत होता. आणि भूताने त्याला विनंती केली. दुष्टात्म्याने त्यांना विनंती ते म्हणाले, हा. आम्ही त्या डुकरांमध्ये शिरावे, हा. म्हणून आम्हाला त्यांच्याकडे लावून दे. लावून दे. मग त्याने त्यांना परवानगी दिली. येशूने परवानगी दिली. आणि ते अशुद्ध आत्मे बाहेर निघून आता आले. काय येशूने दुष्टात्म्याने परवानगी दिली? अभी क्यों दुष्ट आत्माओं को यीशु ने प्रभू सम्मति दे दी? येशूने कोणाची प्रार्थना ऐकली? प्रभु यीशु ने किसकी प्रार्थना सुनी? त्याने त्याला काय केली? उसने उन्हें क्या की? विनंती केली. विनती की. विनंती म्हणजे काय? विनती यानी क्या? प्रार्थना. प्रार्थना. हालेलुया. हालेलुया. येशूने कोणाची प्रार्थना ऐकली? यीशु ने किसकी प्रार्थना सुनी? शैतानाची. शैतान की प्रार्थना. काय प्रार्थना आहे? क्या प्रार्थना? आम्हाला नष्ट करू नकोस, हमें नाश मत कर, नरक अग्निकुंडात टाकू नकोस, नरक के आग में मत भेज, आम्हाला डुकरात जाण्याची आज्ञा कर. हमें सुअरों में जाने की आज्ञा येशू कर. काय म्हणाला? यीशु ने क्या कहा? जाऊ दे. जाओ, जाने दो. का? क्यों? जर त्यावेळेस जर येशूने त्यांना डुकरात घातलं नसतं, तब यीशु ने उन्हें सुअरों में नहीं भेजा होता, आज आम्हाला त्रास झाला असता काय? आज हमें तकलीफ होती. हे जे आम्ही तारणा त्याच्या अगोदर जे आपल्या शिरले होते कोण होते? जो उद्धार के पहले से हम में घुसे थे वो कौन थे? ती सोडलेली होती 2000. जो 2000 छोड़े थे, तिथं जर नष्ट केली असती, वहां पे नष्ट किए थे, आपल्याला त्रास झाला असता काय? तो हमें तकलीफ हुई होती. मग काय येशूने सोडलं? क्यों यीशु ने छोड़ा? येशूला माहित आहे यीशु को पता है सगळ्यात बेस्ट जर सुवार्थी कोण असतील, सबसे ज्यादा सुसमाचार प्रचारक कौन होगा? दुष्ट आत्मे आहेत. तो दुष्ट आत्मा कसं है. काय पास्टर? कैसे के पास्टर? तुला लागणार नसता चर्चला कसा आला असता? तुझे यदि दुष्ट आत्मा लगा नहीं होता तो कलीसिया में जाता? यातले बसलेले 70% कोण घेऊन आले? 70% यहाँ बैठे हुए लोगों को कौन लेके आया? तुम्ही बसला तिथं रविवारी आराधना करून 8 दिवस, आप यहाँ पे रविवार आराधना करके बैठे हो,
दुष्टात्मा किती भारी. दुष्ट आत्मा कितने अच्छे, तर परत संध्याकाळपासून कामाला लागते. फिर से काम पे लगते हैं. येशूला माहित आहे यीशु को पता है ही 40 वर्ष सुधारली नाहीत. ये 40 साल तक नहीं सुधरे. हे दुष्टात्मे असल्यावरच हे येतात माझ्याकडे. दुष्ट आत्मा भीतर घुसने के बाद मेरे पास आते तुला हैं. नष्ट करत नाही. तुझे नहीं नाश करता, तू जा, तू धरून आण लोकांना. तू जा, लोगों को पकड़ के लेके आ. हालेलुया. हालेलुया. आणि माझा विषय वाढत आहे. और मेरा विषय अभी बढ़ रहा पुढे है. काय घडलं वाचा. आगे क्या हुआ पढ़ो. त्याने त्यांना परवानगी दिली हा. आणि ते अशुद्ध आत्मे बाहेर निघून आले हा. व त्या डुकरांमध्ये शिरले. हा. तेव्हा तो कळप कड्यावरून धडक धावत समुद्रात गेला. कुठे जाऊन गेला. का गिरा. आता जर सांगायला मला वेळ नाही, अभी बताने के लिए समय नहीं. शैतानाचं हेड ऑफिस कुठं असेल. शैतान का हेड ऑफिस यदि कहा हो, समुद्रामध्ये आहे. समुद्र में है. तुम्हाला माहित आहे का. आपको पता है क्या. गणसेकराच्या प्रदेशात येशून जो पाय ठेवला, गिरेसेने के देश में जब यीशु ने पैर रखा, त्याच्या अगोदर तो कुठे होता. उसके पहले वो कहा था. कुठून कुठून येत होता येशू. कहाँ से आ रहा था. समुद्रातून. समुद्र से. त्याच्या वरचा जर तुम्ही स्टोरी वाचली, उसके ऊपर की यदि स्टोरी आप पढ़ो, तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है. आणि येशू आणि शिष्य नावातून येत होते और यीशु और चेले नाव से आ रहे थे आणि समुद्र खवळला होता. और समुद्र में तूफान मचा. का खवळला होता माहिती आहे काय. क्या क्यों तूफान आया. ते 2000 माहित होतं. उन 2000 को पता हे था. आपल्याकडे काढा यायला लागला. ये हमारी ओर निकालने आ रहा त्यांनी है. हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट केलं. उन्होंने हेड ऑफिस पर कांटेक्ट किया. हॅलो 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 हेड ऑफिस. हेलो हेड ऑफिस. आणि 2000 दुष्ट आत्म्याला काढायला एक व्यक्ती यायला लागला. 2000 दुष्ट आत्माओं को निकालने के लिए एक व्यक्ति आ जेवढं रहा है. होऊ शकेल तेवढं त्याला अडवायचा प्रयत्न जितना करा. हो सके उसको रोको. जसं दुष्ट आत्म्याने त्याला जैसे दुष्ट हेड आत्मा ऑफिसला ने सांगितलं, जैसे दुष्ट आत्माओं ने हेड ऑफिस को बताया, समुद्र येशूला गणसेकरात जाऊ देत नव्हता. समुद्र यीशु को गनेसरेत के देश में जाने नहीं ऍक्च्युली दे तो रहा समुद्र था. नव्हता. सच्चाई देखो तो वो हेड समुद्र ऑफिस नहीं था. मधून दुष्ट आत्मे काम करायला हेड सुरू ऑफिस में से दुष्ट आत्मा काम कर केले. रहे आणि थे. वनीतून आम्ही एक दिवस चाललो होतो. और वहीं में से हम एक दिन जा रहे थे तुम्ही होता का. नाही तुम्ही नव्हता. दुसऱ्या मीटिंगला. दूसरे मीटिंग के लिए. आणि एक चांगली सभा आहे म्हणून मला दुसरं सेक्शन तिकडे घ्यायचं होतं. और एक अच्छी सभा है ऐसा कह के मुझे दूसरा सेक्शन उधर लेना मी था. कार मध्ये बसलो मैं कार में बैठा. आणि वनी अजून माझा हॉल सोडून मला वाटतं की मी गांधी चौकावर मैं हॉल छोड़कर गांधी चौक के इतने अंतर दूरी पर एक गया. छोटी रस्ता. एक छोटी रास्ता. हा होतो आपण लाजरस अमोल बाजार. एक छोटी रस्ता होती. एक छोटी रास्ता थी. पाण्याचा टँकर अडकून बसला. पानी का टैंकर वहाँ पे फंस गया. पलीकडे जायला रस्ता नाही. और उधर जाने के लिए रहा नहीं. फोन यायला लागला. फोन आने लगे. पास्टर आलेत का. पास्टर आने वाले हैं वर्शिप क्या? सुरू झाली. आराधना चालू हुई. लोक गर्दी करायला लागले. लोग भीड़ कर रहे हैं. आणि माझ्या बरोबर असणारा एक सिंगर मला म्हणाला, और मेरे साथ रहने वाले एक गायक ने मुझसे कहा, ट्रकानं घोळ केला. और इस टैंकर ने शोर मचा दिया. मी काय म्हणलं, मैंने क्या कहा. सर ट्रकनं घोळ केला नाही. ट्रक ने रुकावट नहीं दी. गणसेकराच्या प्रदेशात येशू पोहोचू नये गिरिसनेस के देश में यीशु ना पहुंचे. अगोदरच समुद्रातल्या दुष्ट आत्म्याने येशूला अडवायचा प्रयत्न. पहले से ही दुष्ट आत्माओं ने समुद्र के दुष्ट आत्मा ने उसे रोकने का प्रयास चॅलेंज किया. केलं. मैंने वहां पे क्या चैलेंज किया. शैतान कधी अडवा येतो. शैतान कब सामने आता ज्यावेळेस है. देवाचं एक महान काम होणार जब असतं. परमेश्वर का एक महान काम होने वाला होता समुद्र है. का खवळत होता. और समुद्र में क्यों आणि तूफान आ रहे आतमधल्या थे. हेड ऑफिसच्या दुष्ट आत्म्यांना माहित और भीतर के दुष्ट आत्माओं को पता था. ह्या जर माणसाला आता आपण सोडलं, अभी इस व्यक्ति को यदि छोड़े, गणसेकराच्या प्रदेशात तितर बितर करून टाकल. गिरिसनेस के देश को तितर बितर कर 2000 दुष्टात्म्याला 2000 दुष्टात्म्याला काढणारा अधिकार घेऊन हा गणसेकरात चाललाय. 2000 दुष्ट आत्माओं का अधिकार लेकर ये गनेसरेत के देश में जा रहा है. शैतान काय करत होता. शैतान क्या कर रहा था. समुद्रात ताकद लावून हलवत. समुद्र ताकत लगाकर हिला रहा था. असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, येशूनं समुद्राला दटावलं. यीशु ने समुद्र को धमकाया. निर्जीव वस्तूला कोण दटावल. जो जिसमें जीव नहीं, उस जिसमें प्राण नहीं, उसे कौन धमकाएगा. रियल मध्ये असं लिहिलंय, सच्चाई में ऐसा लिखा है, येशूनं समुद्राला दटावलं नाही. यीशु ने समुद्र को नहीं समुद्र धमकाया. हलवणाऱ्या दुष्टात्म्यानं दटावलं. समुद्र हिलाने वाले दुष्ट आत्मा को धमकाया. मी आज्ञा केली. मैंने आज्ञा की. टँकरच्या इंजिनला पकडणाऱ्या दुष्ट आत्म्या टैंकर के इंजन को पकड़ने वाले दुष्ट आत्मा येशूच्या नावात सोड. यीशु के नाम से छोड़. चालू झाला. चालू हो गया. रिवर्स घेतला. पीछे लिया. आमची गाडी गेली. हमारी गाड़ी गई. जसं मी सभेमध्ये गेलो, जैसे मैं हॉल में गया, लोक रडायला सुरू केले. लोग रोने के लिए चालू किए. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य व्हायला सुरू झालं. पवित्र आत्मा का सामर्थ्य बहने लगा. दुष्ट आत्मे निघायला सुरू झाले. दुष्ट आत्मा निकलने के लिए शुरू है. आणि जसं मी वचन झाल्यावर प्रॉफेसी करत होतो, और जैसे वचन होने के बाद मैं भविष्यवाणी करता था, पवित्र आत्मा मला म्हटला, पवित्र आत्मा ने मुझसे कहा, सर पुढचं काम सोडा.
सर आगे का काम छोड़ दो, पाठीमागं बघा, पीछे देखो। चर्चचा वरिष्ठ पास्टर कलीसिया का बड़ा पास्टर आणि एक अक्साबोक्षी रडत होता. और वो रो रहा था. ज्यावेळी चर्चचा पास्टर रडतो जब कलीसिया का पास्टर रोता है आणि ती खूप मोठा ब्रेक थ्रू असतो चर्चसाठी. और वो बहुत बड़ी छुटकारा चर्च के लिए होती ज्यावेळी है. चर्चचा पास्टर रडतो जब कलीसिया का पास्टर रोता आणि है ओळखायचं की चर्चची उन्नती व्हायची वेळ आली. तो पहचान लो कलीसिया की उन्नति का समय आ गया आणि है. ज्यावेळी चर्चचा पास्टर रडतो, जब कलीसिया का पास्टर रोता है अनेका गरम पत्र्या खालून चर्च निघतंय, अनेका चांगल्या स्लॅबच्या खाली येत आहे. और एक गर्मी के नीचे से आकर अच्छे फैन के नीचे कलीसिया आती आणि है. मी त्या लोकांविषयी हॅपी नव्हतो. और मैं उस लोगों के बारे में आनंदित नहीं मी था. म्हणलं प्रभू, मैंने कहा प्रभु देवाचा दास रडलेला आहे परमेश्वर का दास रोया आणि है. चर्च इन्काउंटर झालेला. तो कलीसिया का इनकाउंटर हो गया. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आता मी खूप पुढे आलेलो आहे. और मैं अभी बहुत आगे आ चुका हूँ. पवित्र आत्म्याच्या प्रकाशनशिवाय बायबल समजत और नाही. पवित्र आत्मा के प्रकाशन बगैर बाइबल समझ में नहीं आती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, आगे ऐसा लिखा है, डुकरांचा कळप जाऊन कुठं पडला? सोर का झुंड कहाँ जाकर गिरा? का? समुद्र में. क्यों? का? क्यों? त्यांचं हेड ऑफिस तिथं आहे. उनका हेड ऑफिस वहाँ है. बायबल असं सांगतं. बाइबल ऐसा बताती है. प्रकटीकरणात लिहिलंय, प्रकाशित वाक्य में एक लिखा है, मोठा अजगर एक बड़ा अजगर समुद्रातून बाहेर आला. समुद्र से बाहर आया. अजून लुसिफर काम करतच नाही. अब तक लूसीफर काम नहीं कर रहा. कुठं आहे तो? कहाँ है वो? समुद्रात बसून यंत्रणा हलवायला लागला. समुद्र में बैठकर सारी यंत्रणाएं हिला रहा है. एक दिवस तो समुद्रातून बाहेर येणार. एक दिन वो समुद्र से बाहर आएगा. जेव्हा मालवणला गेलो, और जब हम मालवन में गए, सगळे समुद्रात एन्जॉय करत होते. सब समुद्र में एंजॉय कर रहे थे. मी बसून विचार करत होतो, मैं बैठकर सोच रहा था बाबा मी तर काय पूर्ण कारण आपल्याला बायबल समजून चूक झालेली आहे. लेकिन हमें बाइबल समझकर गलती हुई. दुष्टात्मे कुठं आहेत? दुष्ट आत्मा कहाँ है? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. इतक्या भयानक 2000 दुष्टात्म्याने ह्याच्यावर कसा काय अधिकार केला? इतने डरावने दुष्ट आत्माओं ने इस पर कैसे क्या अधिकार किया? का त्याच्यावर अधिकार केला? क्यों उस पर अधिकार का किया? त्या भूतग्रस्त मनुष्यावर अधिकार क्यों केला? उस दुष्ट आत्माग्रस्त मनुष्य पर का अधिकार तो किया? स्वतःला त्रास करतो? क्यों वो खुद को तकलीफ देता का है? माणसापासून लांब राहतो? क्यों मनुष्य से दूर रहता है? का देवाच्या सेवकांवर चिडतो? क्यों परमेश्वर के दासों पर चिढ़ता है? एकच रिझन आहे. एक ही कारण है. पुढं वाचा. आगे पढ़ो. ती सुमारे 2000 डुकरे समुद्रात बुडून गेली. मग ती डुकरे चारणारे पळाले आणि नगरांमध्ये व शेतांमध्ये त्यांनी हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले ते पाहायला लोक आले हा, आणि हा. ते येशूजवळ आले. हा. तेव्हा त्यांनी तो सैन्य लागलेला भूतग्रस्त तेव्हा त्यांनी तो सैन्य लागलेला भूतग्रस्त बसलेला व वस्त्र पांघरलेला व शुद्ध झालेला आहे असं पाहिला. कसा बघितला? कैसे देखा? ह्याचा अर्थ इसका अर्थ 2000 दुष्टात्मे त्याच्यावर का प्रभाव होत होते? 2000 दुष्ट आत्मे उस पर क्यों प्रभाव कर सके? का प्रबल होत होते? क्यों प्रभावित हो सके? तो विदाउट तारणाची वस्त्र घातलेला वो होता. बिना उद्धार के वस्त्र पहने था. चर्च, कलीसिया, बी केअरफुली. ध्यानपूर्वक सुनो. खूप काळजीपूर्वक असा. बहुत ध्यानपूर्वक रहो. कसा होता? कैसे था? शैतान लागून काय केलं शैतान? शैतान ने पहले उसके क्या कर दिए थे? जसे दुष्टात्मे निघाले, जैसे दुष्ट आत्मे निकल गए, येशून त्याला काय घातलं? यीशु ने उसे क्या पहनाया? येशू असं म्हणाला असेल, यीशु ने ऐसे कहा होगा, हे काढू नकोस. ये मत निकाल. हे काढल्यामुळे 2000 दुष्टात्मे तुझ्यावर ये अधिकार. निकालने के कारण 2000 दुष्ट आत्मे तुझ पर अधिकार कर सके. चर्च, कलीसिया, आपल्या वस्त्राला सांभाळ. अपने वस्त्र को संभालो. ज्याच्याकडे तारणाचे वस्त्र नाही, जिनके पास उद्धार के वस्त्र नहीं, सुसाइड स्पिरिट, आत्महत्या की आत्मा, सुसाइड स्पिरिट आत्महत्या की आत्मा. आणि विश्वासणाऱ्यांना मी आत्महत्या केलेला ऐकलेला. और विश्वासियों को मैंने सुना है कि आत्महत्या की. कारण काय आहे? कारण क्या है? येशूवर विश्वास तर ठेवता, यीशु पर विश्वास तो करते हैं. पापाच्या संपर्कातून बाहेर न पाप आल्यामुळे, के संपर्क के बाहर से आने के कारण, पापाच्या संपर्कात आल्यामुळे पाप के संपर्क में आने के त्याने कारण आपल्या तारणाचे वस्त्र गमावलेले आहे. उन्होंने अपने उद्धार के वस्त्र खोए हैं. तो काय करत होता? वो क्या करता था? वस्त्र व्यक्ती काय करत होता? बिना वस्त्र डाले हुए व्यक्ति क्या करता था? स्वतःला त्रास करून घेत खुद को तकलीफ देता था. विश्वासणाऱ्यावर चिडत होता विश्वासियों पर चिढ़ता आणि स्वबळावर प्रबल होता. और खुद के ताकत पर भरोसा मला देवाची रखता. गरज नाही, मुझे परमेश्वर की आवश्यकता मी नहीं, करू शकतो. मैं कर सकता हूँ. हालेलुया. हालेलुया. हे विचार ज्याच्यामध्ये आहेत, ये सोच जिनमें है, हा स्वभाव ज्याच्यामध्ये
ये आहेत, स्वभाव जिनमें है। आज दुपारी एक सत्य सांगतो, आज दोपहर एक सत्य बताता तू हूँ, तारणाची वस्त्र गमावलेले आहे तूने उद्धार के वस्त्र खोए आणि मी हैं। पटपट पुढे जाऊ इच्छितो. और मैं ज्यादा जल्दी जल्दी आगे जाना आता चाहता सेव हूँ। काय करणाऱ्या लोकांकडे मी येत आहे. अभी सेवकाई करने वाले लोगों की ओर मैं आता हूँ। खूप दिवसानं आलो ना, बहुत दिन के बाद आए हैं ना, का मध्ये आलो नाही, क्यों बीच में नहीं आए? कोणी सेव काहीच करत नाही. आप सेवकाई ही नहीं करते, हालेलुया. कुणाकडे जाऊया आता? किसकी ओर जाए? सेव अभी काय करणाऱ्या लोकांकडे जाऊ. सेवकाई करने वाले लोग की वचन ओर जाए। प्रेरितांचे कृत्य 19 अध्याय. प्रेरितों के काम 19 अध्याय। मिनिस्ट्रीसाठी सेवकाई के लिए, नाव लक्ष द्या इकडे, अभी ध्यान दो इधर, मिनिस्ट्रीसाठी सेवकाई के लिए आणि तारणाची वस्त्र असणं खूप गरजेचं आहे. उद्धार के वस्त्र होना बहुत ही महत्वपूर्ण है। तारणाची वस्त्र उद्धार के वस्त्र आणि मिनिस्ट्री और सेवकाई ही एकामेकाला जॉईंट आहे. और एक दूसरे को जॉइंट है। आज दुपारी माझ्यावर तुम्ही आहे का? आज दोपहर मेरे साथ हो। आणि सुवार्तेसाठी काय पाहिजे? और सुसमाचार के लिए क्या चाहिए? उद्धारचे कपडे पाहिजे. उद्धार के वस्त्र चाहिए। हिलिंग साठी काय पाहिजे? चंगाई के लिए क्या चाहिए? उद्धारचे कपडे पाहिजे. उद्धार के वस्त्र चाहिए। दुष्टात्म्यावर अधिकार घेण्यासाठी काय दुष्ट पाहिजे? आत्मा पर अधिकार लेने के लिए क्या चाहिए? उद्धारचे वस्त्र पाहिजे. उद्धार के वस्त्र चाहिए। प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय प्रेरितों के काम 19 अध्याय 14 पासून 16 वचनापर्यंत वाचा. 14 से लेकर 16 तक पढ़ेंगे। आणि कोणी यहुदी मुख्य याजक किंवा याचे 7 मुलगे होते, यहुदी मुख्य याजक किंवा याची 7 मुले होती. ते असे करीत होते, ती 7 मुलं असे करत होते. पण दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. डायरेक्ट पुढच्या पदावर कुठे गेला सर? हा 14-15 वाचा. 14 वचन. आणि कोणी यहुदी मुख्य याजक किंवा याचे 7 मुलगे होते, ते असे करीत होते, पण दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. 13 वचन वाचा. तेव्हा कित्येक मंत्रीवादी फिरस्ते यहुदी यांनी दुष्ट आत्मे लागलेल्यांवर त्यांच्यातून ते काढण्यासाठी प्रभू येशूचे नाव घेण्याचे प्रयत्न केले. आपण काय म्हणतो? हम क्या कहते हैं? येशूच्या नावात आम्ही काढू शकतो. यीशु के नाम से हम निकाल सकते हैं। येशूचं नाव काफी नाही. यीशु का नाम काफी नहीं है। काही लोक कुछ लोग येशूवर विश्वास करत नव्हते. यीशु पर विश्वास नहीं करते थे। पश्चातापाने त्यांनी येशूला ग्रहण केलं नाही. पश्चाताप से उन्होंने यीशु को ग्रहण पण नहीं त्यांना किया। काय माहित होतं? लेकिन उनको क्या पता था? येशूच्या नावात दुष्ट आत्मे निघतात. यीशु के नाम से दुष्ट आत्मा निकलते कारण हैं, प्रेरित काढत होते क्योंकि प्रेरित निकालते थे। आणि 12 शिष्य काढत होते. 12 चेले निकालते थे। त्याने त्यांचं बघितलं उनका उन्होंने देखा आणि आपण पण काढायला गेलो. और वो भी निकालने लगे। त्यांच्यामध्ये उनमें यहुद्यामधला एक जो व्यक्ती होता, यहूदियों में से एक व्यक्ति याजक था, स्किवा त्याची था। 7 मुलं होती. उसके 7 पुत्र थे। त्यांनी पण बघितलं. उन्होंने भी देखा, चला आपण पण येशू नाव चलो दुष्टात्मा हम काढूया. भी यीशु के नाम से दुष्ट आत्मा येशूला निकालें। जीवन नाही, यीशु का जीवन नहीं, पश्चाताप केला पश्चाताप नहीं, आणि तारण ग्रहण केलं नाही. और उद्धार नहीं ग्रहण किया। असे लोक दुष्ट आत्मे काढायला गेले. ऐसे लोग दुष्ट आत्मा निकालने काय गए। घडलं वाचा? क्या हुआ पढ़ेंगे। यहुदी मुख्य याजक किंवा याचे 7 मुलगे होते, हा, ते असे करीत होते, हा. पण दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. लक्ष द्या इकडे. दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. दुष्ट आत्माओं ने उन्हें उत्तर देकर कहा, कसे दुष्ट आत्मे काढायचे? वो कैसा दुष्ट आत्मा निकलते थे? पौलुस, पौलुस, जो पौलुस जो येशूची सेवा करतो, जो यीशु की सेवा करता है, त्याच्या नावात नाही. उसके नाम से निकल जाओ। दुष्ट आत्मे काय म्हणाले? दुष्ट आत्मा क्या कहते थे? वाचा काय म्हणाले? दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, हा, येशूला मी ओळखतो हा, आणि पौल मला ठाऊक आहे, हा. पण तुम्ही कोण आहात? कोण आहे तुम्ही? कौन है आप? लक्ष द्या इकडे. ध्यान दो इधर। येशूचं नाव काफी नाही, यीशु का नाम काफी नहीं, बॅप्टिझम काफी नाही, बपतिस्मा काफी नहीं, प्रभु भोजन काफी नाही. प्रभु का मेज काफी नहीं। शैतान कुणाला ओळखतो? शैतान किसे पहचानता है? वस्त्र पहने हुए। पुढे असं लिहिलंय, आगे ऐसा लिखा है, शैतानाने त्याला म्हणलं, शैतान ने उनको कहा, असं लिहिलं नाही, ऐसा पण लिखा माझी नहीं, एक समज, लेकिन मेरी समझ, जाओ कपडे घालून या जाऊ म्हणलं. जाओ कपड़े डाल कर आओ। कुठली कपडे? कौन से वस्त्र? तारणाची घालून या, मग मला काढा. उद्धार के वस्त्र डाल कर आओ, बाद में हमें आणि निकालो। त्यांनी उद्धाराचे वस्त्र घाला म्हणून त्याने काय केलं वाचा? और वो उद्धार के वस्त्र पहने, इसलिए उन्होंने क्या क्या पढ़ो? तो दुष्ट आत्मा ज्याला लागला होता, हा, हा, त्या माणसाने हा. त्यांच्यावर उडी घालून दोघांच जिंकले. कोणावर उडी घातली? किस पे लपटा? येशूच्या नावात भूत काढणाऱ्यांना. यीशु के नाम से दुष्ट आत्मा निकालने को ऊपर कूदे, 7 वर उडी मारली, 7 के ऊपर कूदे, दोघांना जिंकलं. दोनों को पकड़ा। मी थोड्या वेळ अशी कल्पना करतो, मैं थोड़ी देर के लिए ऐसी कल्पना करता हूँ, काय होईल रे बाबा? क्या होगा?
दुष्टात्म्या आम्ही काढायला गेलो दुष्ट आत्मा जब हम निकालने जाए आणि दुष्टात्म्याने आम्हाला काढलं और तर दुष्ट आत्माओं ने हमें निकाला तो आणि एक पास्टर अशी प्रार्थना और करतो एक पास्टर ऐसे प्रार्थना कर रहा था, सांग जाणार का नाही, बता जाएगा या नहीं, सांग जाणार का नाही, बता जाएगा या नहीं, सांग जाणार का नाही. बता जाएगा या नहीं. ते दुष्ट आत्मा असं म्हणाला, वो दुष्ट आत्मा ऐसे कहने लगा, नाही जाणार, नहीं जाऊंगा, मी जातो. मैं ही जाता हूँ. आणि पुष्कळ ठिकाणी अशी मिनिस्ट्री और आहे बहुत सी जगह पे ऐसी सेवकाई है. आणि काय भयानक घटना आहे तिथं. और क्या भयानक घटना वहाँ पे है. येशूच्या नावात दुष्टात्मे काढा गेले, दुष्टात्म्याने ह्यांना काढलं. यीशु के नाम से दुष्ट आत्मा निकालने गए, दुष्ट आत्मा ने ही इनको निकाल 7 दिया. वर उडी मारली, 7 के ऊपर कूदे, दोघांना पहिला कंट्रोल मध्ये घेतलं दोनों को कंट्रोल में ले लिया. आणि काय घडलं वाचा. और क्या हुआ, दोघं जिंकले आणि त्यांच्यावर असा जोर चालवला की असा जोर दुष्टात्म्याने चालवला की ते उघडे व घायल होऊन त्या घरातून पळून गेले. कसे कैसे भाग गए, काय काढून घेतलं. क्या निकाल लिए. दुष्टात्म्या लागलेल्या माणसानं काय काढून घेतलं. दुष्ट आत्मा लगे हुए मनुष्य ने क्या निकाल लिए. जर तारणाची वस्त्र तुम्ही परिधान केली नाही, यदि उद्धार के वस्त्र आपने नहीं डाले, मिनिस्ट्री मध्ये शैतान तुमची शारीरिक कपडे काढून घेईल. सेवकाई में आपके शारीरिक वस्त्र, शारीरिक कपड़े शैतान आणि निकाल माझ्यावर देगा. पुष्कळ ठिकाणची घटना घडलेली, और मेरे साथ बहुत से जगह पे घटनाएं पापा संग हुई. अटॅच होतो, पाप के साथ अटैच, प्रभू बरोबर अटॅच प्रभु नव्हतो, के साथ अटैच नहीं, अजून तारणाचा अनुभव घेतला अब नाही, तक उद्धार का अनुभव नहीं लिया. दुष्ट आत्मा काढा गेलो. दुष्ट आत्मा निकालने आणि गया एक लेडीज मला कशी झोंबत और होती. एक लेडीज मुझे कैसे लिपट रही थी आणि तिनं माझा शर्ट पकडून और वो मेरा शर्ट पकड़कर आणि हळूहळू माझा शर्ट निघत होता. और धीरे धीरे मेरा शर्ट निकल रहा मी था. ओळखलं, मैंने पहचान लिया, प्रभू प्रभु मी चांगला सूट बूट घालून आलोय, मैं अच्छा सूट बूट पहन कर आया हूँ, पण आतनं कसं आहे, लेकिन भीतर से कैसा हूँ, विवस्त्र. बिना वस्त्र का. मी खूप रडलो त्या दिवशी. मैं बहुत रोया उस दिन. माझ्या लाईफ मध्ये मी एकच असा आहे की दुष्ट आत्मा काढला नव्हता. मेरे जीवन में एक है ऐसा, मैंने दुष्ट आत्मा नहीं निकाला त्या था. दिवशी मी खूप जाऊन रडलो होतो. उस दिन मैं बहुत रोया. प्रभू थोडा वेळ झाला असता त्या स्त्रीनं माझं शर्ट फाडून काढला असता. थोड़ा समय होता तो वो स्त्री मेरा शर्ट फाड़ आणि डालती. प्रभू ती का दुष्ट आत्मा मला घाबरला नाही, और क्यों वो दुष्ट आत्मा मुझसे नहीं डरा, का तो निघून गेला नाही. और क्यों वो निकल नहीं गया. सडनली पवित्र आत्म्याने मला सांगितलं, अचानक पवित्र आत्मा ने मुझसे कहा, तू तुझी तारणाची वस्त्र गमावलेला आहेस. तूने तेरे उद्धार के वस्त्र खोए. लास्ट अँड फायनल आखिरी और अंत काय होतंय, क्या होता है ज्यावेळेस तुम्ही तारणाची वस्त्र गमावता. जब आप उद्धार के वस्त्र खोते हो. वाचूया पढ़ेंगे योहान 21 अध्याय. यूहन्ना 21 अध्याय. तुम्हाला माहिती आहे काय, आपको पता है क्या, लग जा सगळीकडे. सभी लोग इधर ध्यान दो. आणि कोण व्यक्ती आहे ज्याने 3 वेळेस येशूला नाकारलं. कौन सा व्यक्ति है जिसने तीन बार यीशु का इनकार किया. बोला सगळे जोरात. बोलो सभी लोग जोर से. एक आवाज येऊ दे असा. एक आवाज आने दो, ऐसे जोर से आवाज आने दो. पत्रस. किती व्यक्तीने येशूला नाकारलं. कितने व्यक्तियों ने यीशु का इनकार किया. 12 जणांमधल्या किती व्यक्तीने येशूला नाकारलं. 12 में से कितने लोगों ने यीशु का इनकार किया. 2. पहिला कोण होता. पहला कौन था. यहूदा इस्करियोत. यहूदा इस्करियोत. दुसरा कोण होता. दूसरा कौन था. पेत्र. पत्रस. पण दोघांमधली निवड कोणाची झाली. लेकिन दोनों में से किसे चुना गया. पेत्रला का. पत्रस को. तिथं असं लिहिलंय, वहां पे ऐसा लिखा है, यहूदानं पस्तावा केला. यहूदा पछताया. काय केला यहूदानं. यहूदा ने क्या किया. आणि पेत्रनं काय केलं. और पत्रस ने क्या किया. पश्चाताप. पश्चाताप किया. काय पस्तावामध्ये आणि क्या है पश्चातापामध्ये फरक? पछताना और पश्चाताप करना. पश्चातापामध्ये आणि पस्तावामध्ये फरक काय. पछताने में और पश्चाताप में क्या फर्क है. आणि यहूदानं काय पस्तावा और केला. यहूदा क्यों पछताया. मी धरून दिलं. मैंने पकड़ा दिया. मी धरून दिलं. मैंने पकड़ा दिया. मी धरून दिलं. मैंने पकड़ा दिया. ते शास्त्री पुरुषकडे गेला. वो शास्त्री और परुष के पास तो गया. असं म्हणाला, उसने ऐसे मी कहा, न्याय माणसाला धरून दिलं. मैंने धर्मी मनुष्य को पकड़ा दिया. हे तुझे 30 रुपयाचे नाणे. ये तेरे 30 रुपए के सिक्के. काय केला यहूदानं. क्या किया यहूदा ने. पस्तावा. पछताया काही किया. लोक काय करतात. कुछ लोग क्या करते हैं. पस्तावा. पछतावा करते पछतावा हैं. म्हणजे काय? पछतावा मी यानी हे क्या. केलं. मैंने ये किया. मी हे केलं. मैंने ये किया. मी असं का केलं. मैंने ऐसा क्यों किया. मी असं का केलं. मैंने ऐसा वैसा मी क्यों असं किया. करायला नको पाहिजे होतं. मैं ऐसा नहीं करना मी चाहिए था. असं का उगाच केलं. मैंने ऐसा क्यों ही किया. जे लोक जुन्या जीवनाला घेऊन सतत चगळत बसतात, जो लोग पुराने जीवन को लेकर बार बार वही बातें निकालते हैं, ते पस्तावा करणारे लोक आहेत. वो पछताने वाले लोग हैं. यहूद्याचा पस्तावा यहूद्याला आत्महत्येकडे घेऊन गेला. यहूदा का पछतावा उसे आत्महत्या की ओर ले गया. पस्तावा जीवन जगशीला पछतावे का जीवन जियोगे आणि मृत्यू तुमची वाट बघत आहे. तो मृत्यू आपकी राह देख पण रही बायबल है. सांगतं, लेकिन बाइबल बताती है, पेत्र असं म्हणाला, पतरस ने ऐसे कहा, प्रभूला नाकारलं. मैंने प्रभु का इनकार मला किया. परत प्रभूच्या मागे मुझे जायचं. फिर से प्रभु के पीछे पछतावा जाना काय है. आहे? पछतावा क्या है. मी हे केलं, मी हे मैंने केलं, ये किया, मैंने ये किया.
पश्चाताप काय आहे? पश्चाताप क्या है? जे केलं ते केलं प्रभू, जो किया तो किया, मला नवीन सुरुवात करायची. मुझे नई शुरुआत करनी है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि पेत्रानं बघितलं, और पतरस ने देखा, आपला अँबेसेडर गेला, अपना एम्बेसडर चला गया, पकडलं येशूला. पकड़ दिया यीशु को. चर्च कलीसिया, येशूला नाकारून यीशु का इनकार करके पेत्रानं काय केलं? पतरस ने क्या किया? अपने वस्त्र निकाले. जे जो प्रार्थना करून करून म्हणतात, प्रार्थना कर करके कहते हैं, कायच उत्तर मिळेना, कुछ भी उत्तर नहीं मिलता, जाऊ दे तिकडं, जाने दो उधर. फक्त एवढं करत नाही तुम्ही. केवल इतना ही नहीं करते आप. काय करता? क्या करते हो? अपने वस्त्र निकालते हो. काय घडलं माहित आहे? क्या हुआ पता है? तारणाची वस्त्र घातलेला जो परत काढतो, उद्धार के वस्त्र पहना कर वो वस्त्र फिर से निकाल देता है. तारणाची वस्त्र परिधान केलेला जो परत वस्त्र काढतो, उद्धार के वस्त्र पहन कर फिर से उस वस्त्र को निकालता है. कोण काढतो? वो कौन निकालता है? ज्याला धीर नाही प्रार्थनेच्या उत्तराची. जिसे सहनशीलता नहीं प्रार्थना की उत्तर कोण की. काढतो? कौन निकालता ज्याला है? विश्वास कमी होतो येशूवर. जिसे यीशु के ऊपर का विश्वास कम होता कोण है. काढतो? कौन निकालता त्याला है? ज्याला जगिक जीवन परत आवडायला लागतं. जिन्हें संसार का जीवन फिर से भाने लगता काय है. केलं पेत्रानं? क्या किया पतरस ने? जो तारणाची वस्त्र परिधान करून परत काढतो, जो उद्धार के वस्त्र डालकर फिर से निकालता है, शैतान त्याला कुठे घेऊन जातो? शैतान उसे कहाँ ले जाता है? ओल्ड लाईफ. जो पुराने जीवन में कुठे घेऊन जातो? कहाँ ले जाता है? काही लोकांचे चेहरे बघितलं तर मी आता भविष्यवाणी करू शकतो. कुछ लोगों के मुंह को देखकर मैं अभी भविष्यवाणी कर सकता काही हूँ. लोकांचे चेहरे बघून मी आता भविष्यवाणी करू शकतो. कुछ लोगों के चेहरे देखकर मैं अभी भविष्यवाणी करता हे हूँ. चेहरे तुमचे कधी होते माहित आहे? ये चेहरे कब थे आपके? येशू माहित पडायच्या अगोदर होते. यीशु जब आपको पता नहीं था तब ऐसे चेहरे परत आपके ते थे. मोमेंट तुमच्या चेहऱ्यावर आले. फिर से वही बातें आपके चेहरे पे आ गई. कारण काय? कारण क्या है? तारणाची वस्त्र तुम्ही काढून ठेवलेले आहे. उद्धार के वस्त्र आपने निकाल दिए आणि प्रार्थना बंद होते. और प्रार्थना बंद होती काही है. लोक अन्य भाषा बोलत नाही. कुछ लोग अन्य भाषा में ही बात नहीं काय करते. कारण आहे? क्या कारण है? ओल्ड लाईफ. पुराना जीवन. ओल्ड लाईफ. पुराना आणि जीवन. तारणाची वस्त्र शैतान काढून तुम्हाला काय करतो? उद्धार के वस्त्र निकाल कर शैतान आपको क्या करता तुम्हाला है? तुमच्या जुन्या जीवनाकडे घेऊन जातो. आपको आपके पुराने जीवन की ओर ले मी जाता माझ्या है. लाईफ मध्ये अनुभवलेला आहे. मैंने मेरे जीवन में अनुभव किया. आणि का शैतान तारणाची वस्त्र काढून और घेतो? क्यों शैतान उद्धार के वस्त्र निकाल लेता काय है? रिझन आहे त्याचं? क्या कारण है उसका? तू जुन्या जीवनात परत जावस. तू पुराने जीवन में फिर से जाए. पेत्रला समजलं. पतरस को समझ में आया. आणि 5 भाकरी आणि 2 माशाचा फ्राय करून देणारा येशू आपल्या लाईफ मध्ये नाही. 5 रोटी और 2 मछलियां फ्राई करके देने वाला यीशु अपने जीवन में नहीं. आता आमची नाव डगमगाली तर पाण्यावरनं चालत येऊन आमच्या नावाला स्थिर करणारा येशू अभी आपल्या लाईफ मध्ये नाही. हमारी नैया हिल जाए तो पानी में स्थिर करने वाला यीशु हमारे जीवन में नहीं. आणि आम्हाला भूक लागली तर जाऊन गावात जाऊन भाकरी विकत आणा असं म्हणणारा येशू आपल्या लाईफ मध्ये हमें नाही. भूख लगे तो जा जाकर रोटियां खरीद कर लाओ ऐसे कहने वाला यीशु नहीं. मग पेत्रानं काय केलं? फिर पतरस ने क्या किया? वाचूया. पढ़ेंगे. योहान 21 अध्याय यूहन्ना 21 अध्याय 1 वचनापासून 7 वचनापर्यंत. 1 वचन से लेकर 7 वचन तक. या गोष्टी झाल्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यास पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र व दिदूम म्हटलेला थोमा व गालिलातील काना येथील नतनेल जब्दीचे मुलगे थोडस चाळ कमी करा नकळ. हा वाचा. जब्दीचे मुलगे. आता ही कुठली घटना आहे? अब ये कौन सी घटना है? येशूला वधस्तंभावर दिलेला आहे. यीशु को क्रूस पर दिया गया. येशूचा पुनरुत्थान झालाय. यीशु पुनरुत्थित हुआ. यांना माहित नाही. इनको पता नहीं. पेत्रला हमेशा पुढारीपण करायची सवय. पतरस को हमेशा अगुवापन करने की आदत. सारखं मला पुढारीपण पाहिजे. हमेशा मुझे अगुवापन चाहिए. मला पुढारीपण पाहिजे. मुझे पुढारी चाहिए. आता पुढारीपन येशू चाहिए. नाही तरी पण इथं पुढारीपण करा. अभी यीशु नहीं तो भी यहाँ पे अगुवाईपन कर रहा है. कसं पुढारीपण केला? कैसा अगुवापन किया? त्यानं पेत्रानं काय सल्ला दिला? पतरस ने क्या सल्ला दिया? तारणाची वस्त्र गमावलेला लीडराचा सल्ला कधीच ऐकायचा. उद्धार के वस्त्र खोए हुए लीडर का कभी भी सल्ला मत सुनो. कधी त्यांच्या मागणं जायचं नाही. कभी उनके पीछे मत जाओ. पास्टरनेच अभिषेक केला होता ना. लेकिन पास्टर ने उन्हें अभिषेक होय किया केला था. होता. त्यावेळेस त्यांची तारणाचे वस्त्र होते. हाँ किया था. तब उनके उद्धार के वस्त्र थे. आणि पेत्रानं काय पुढारीपण केलं? पतरस ने क्या अगुवापन किया? वाचा. पढ़ो. या गोष्टी झाल्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यास पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र व दिदूम म्हटलेला थोमा व गालिलातील काना येथील नतनेल जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे हे एकत्र होते. सगळे शिष्य एकत्र होते. सभी चेले एक साथ थे. काय शिमोन पेत्राने त्यांना म्हटले. कोणी म्हणले?
शिमोन पेत्राने त्यांना असं म्हटले, मी मासे धरायला जातो. कहा कुठे कहा म्हणजे कुठे? यानी कहा संसार की मी ओर. माझ्या जुन्या जीवनात जातो. मैं मेरे पुराने जीवन में जाता हूँ. येशूने पेत्राला काय म्हटलं होतं? यीशु ने पतरस से क्या कहा था? लूका सुसमाचार याचा 5व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय, लूका सुसमाचार 5वें अध्याय में ऐसा लिखा है, पेत्र पतरस तू आजपासून मासे तू पकडायचे नाही. आज से लेकर मछलियां मत पकड़ना, तू माणसे पकडायची. तू मनुष्य को पकड़ना. आणि ज्या पेत्राला येशूने मासे पकडू नको म्हणून सांगितलं, जिस पतरस को यीशु ने कहा था कि मछलियां मत पकड़, तरी पण पेत्र काय म्हणालाय? फिर भी पतरस क्या कहता है? काय झालं कोणास ठाऊक येशूचं? क्या हुआ यीशु का पता नहीं. आणि काय आता आमचं काय होणार आहे अभी का नाही कोणास हमारा ठाऊक? कुछ होगा या नहीं पता नहीं. तुम्ही येणार आहे? आप आने वाले हो, तुम्ही येणार आहे? आप आने वाले हो, तिथं जत्रा तिथं 100% होत आहे. येणार आहे? आने वाले हो. तिथं नवस व्हायलाच पाहिजे. वहाँ पे अच्छा नवस होना ही चाहिए, मन्नत येणार होनी आहे? चाहिए. आने वाले हो. हा, मग 4 टाळक्यांच्या हात अर्धवर, ज्यांचे वस्त्र नाही ते पण हातवर. जिनके वस्त्र नहीं उनके भी हाथ. ह्याच्यात काय चर्चमध्ये पडलंय? ह्याच्यात काय चर्चमध्ये पडलंय? इसका क्या चर्च में हुआ? अजून एक भारी आहे. अभी तक और एक अच्छा है. तू येणार आहे? तू आने वाला है, तू येणार आहे? तू आने वाला है. कोण हात वर करतात? कौन हाथ ऊपर करते हैं? ह्याच्यासारखे नग्न असले हे बी हात वर करतात. इसके समान नंगे हुए लोग ही हाथ ऊपर पेत्रानं करते काय हैं. पुढारी पण केलं? पतरस ने क्या अगुवाई पर येशूचं किया? काय झालं मला माहित नाही. यीशु का क्या हुआ पता नहीं. मी चाललो परत. मैं जा रहा हूँ वापस. कोण कोण येणार आहे? कौन कौन आने वाला है? हा सावळून सिस्टर, तुमच्या लाईफ मध्ये अशी लोक आले? आपके जीवन में ऐसे तुम्ही लोग येणार आए? आहे? आप आने वाले हो, तुम्ही येणार आहे? आप आने वाले हो, तुम्ही येणार आहे? आप आने वाले हो. आमचं लय भारी झालंय आता. हमारा सब कुछ अच्छा हुआ अभी. तुम्ही येणार आहे? आप आने वाले हो. घरला सिलिंग झालंय घर के ऊपर सीलिंग हुआ. आणि थंडी वाजताना काय करणार? ठंडी लगने के बाद क्या करेगा? सिलिंग करणाऱ्यांची अवस्था काय आहे? सीलिंग करने वालों की अवस्था क्या है? विवस्त्र. बिना वस्त्र के. पोरला नोकरी लागली माझ्या, बच्चों को नौकरी लग गई, कपडे कुठे आहेत? कपड़े कहाँ है? पेत्रानं फर्स्ट टाइम पतरस ने पहली बार चुकीचं नेतृत्व केलं. गलत अगुवाईपन किया. ज्या वेळेस तुमच्याकडनं चुकीचं नेतृत्व होईल, जब आपके ओर से गलत अगुवाईपन होगा, ओळखायचं तुम्ही तारणाचे वस्त्र गमावलेला आहात. पहचान लो कि आपने उद्धार के वस्त्र खोए हैं. आणि एक दिवस असा आला होता, और एक दिन ऐसे आया, मी काय लीडरांना बोलवून घेतलं मैंने कुछ लीडर को बुलाया आणि मी त्यांना असं म्हटलं, और मैंने उनको ऐसे कहा, मला क्षमा करा, मुझे माफ कर दो, मी तुम्हाला चुकीचा सल्ला दिला होता. मैंने आपको गलत सल्ला दिया. आणि चुकीचा सल्ला कधी तोंडातून बाहेर पडतो? और गलत सल्ला कब बाहर निकलता है? तारणाचे वस्त्र गमावत होते. उद्धार के वस्त्र खोने के बाद. पेत्र काय म्हणाला? पतरस ने क्या कहा? वाचा. पढ़ो. पेत्राने त्यांना म्हटले, हा. मी मासे धरायला जातो. मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, हा. आम्हीही तुझ्या बरोबर येतो. आम्ही पण तुझ्या मागे येतो. हम भी तेरे पीछे आते हैं. कोण? कौन? ज्यांची तारणाचे वस्त्र गमावलेले. जिनके उद्धार के वस्त्र खो चुके. चर्च कलीसिया. आज संध्याकाळ तुम्ही आज दुपारी तुम्ही माझ्याबरोबर आहे का? आज दोपहर मेरे साथ हो. आणि खूप क्लोज आपण यायला लागलो और बहुत नजदीक हम आ रहे आणि हैं. खूप वचनाच्या जवळ आपण आलोय. और बहुत ही वचन के निकट हम आए काय हैं. घडलं वाचा? क्या हुआ पढ़ेंगे. तेव्हा ते निघून तारवात गेले तेव्हा ते निघून तारवात गेले आणि त्या रात्री त्यांनी काहीच धरले नाही. जुनं लाईफ पुराना जीवन परत पेत्राच्या जीवनात आलं. फिर से पतरस के जीवन में आया. जाळी आहे, जाल है, नाव आहे, नाव है, सक्सेस नाही. सफलता नहीं. तारणाची वस्त्र उद्धार के वस्त्र ज्यावेळी शैतान काढून जब घेतो, शैतान निकाल लेता है, तुम्हाला कुठं पाठवतो? आपको कहाँ भेजता है? जुन्या जीवनाकडे. पुराने जीवन की ओर. तिथं काय वाट बघायला लागले? वहाँ क्या राह देख रहा तिथं है? तुमचं कोण वाट बघायला वहाँ लागले? आपकी कौन राह देख रहा परत ते है? जुनं लाईफ. फिर से वो पुराना जीवन. मासे नाही. मछलियाँ नहीं. आता आपण वचना जवळ येत आहे. अभी हम वचन के निकट आ रहे हैं. वाचा पुढे काय घडलं. त्या रात्री त्यांनी काहीच धरले नाही. हा. आणि पहाट होत असता जशी पहाट होत असता येशू समुद्राच्या तीरी उभा राहिला होता. परत येशू समुद्राच्या किनारे आला. तरी तो येशू आहे असे शिष्यांना समजले नाही. तारणाचे वस्त्र गमावलेल्यांची कंडिशन काय आहे? उद्धार के वस्त्र खोए हुए लोगों की स्थिति क्या है? प्रभूची उपस्थिती जाणवत नाही प्रभु की उपस्थिति महसूस आणि नहीं प्रभूची होती. निकटता जाणवत नाही. और प्रभु की निकटता तो महसूस नहीं बोलत होती. असताना असं वाटतं की तो नसावा. वो बोलते समय ऐसा लगता है कि वो नहीं है.
काय तुमच्या जीवनात कधी असं आलंय का? क्या आपके जीवन में ऐसा अनुभव आया है? मी अनुभव केलेला मैंने अनुभव किया आणि है पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता और पवित्र आत्मा मुझसे बात कर रहा आणि था मी ती वाणी समजून और घेतली मैं उस वाणी को समझ न सका आणि पवित्र आत्मा मला म्हणत होता उठ और पवित्र आत्मा मुझे कहता था कि उठ कामाला सुरू कर काम को शुरुआत आणि कर मला ती वाणी समजत और मुझे वो वाणी समझ में मी नहीं माझ्या आती थी। तारणाची वस्त्र गमावली मैंने मेरे उद्धार के वस्त्र खोए देवाच्या थे। लोकांनो परमेश्वर के लोगों मोठ्या सामर्थ्याने प्रभू रोज तुम्हाला उत्साहित करतो बड़े सामर्थ्य से रोज प्रभु आपको उत्साहित आणि करता प्रभूला है तुमच्या जीवनात काहीतरी और करायचं प्रभु को आपके जीवन में कुछ करना त्याची है मुवमेंट तुम्हाला समजेना उसकी हलचल आपको समझ में नहीं त्याची आ रही उपस्थिती तुम्हाला उसकी समजेना उपस्थिति आपको समझ में त्याचं नहीं आ एक रही वातावरण तुम्हाला समजेना उसका माहौल आपको समझ में नहीं आ रहा का क्यों? तारणाची वस्त्र गमावल्यामुळे तुम्ही जुन्या जीवनात गेलेला आहात उद्धार के वस्त्र खोने के कारण आप पुराने जीवन में गए काही हो लोकांना साठी तर मी लगेच ओळखतो कुछ लोगों के बारे में मैं तो जल्दी तारणाचे पहचानता वस्त्र हूँ गमावले उद्धार के वस्त्र खो चुके का हैं क्यों? येशू येण्याच्या अगोदरची किरकिर आता पण किरकिर आहे यीशु के आने से पहले जो किरकिरी थी वो अभी भी है येशू येण्याच्या अगोदर जे दोष लावणं होतं आता पण दोष लावणार यीशु में आने से पहले जो दोष लगाना जाना था वो अभी भी है येशू येण्याच्या अगोदर जे मला मला म्हणतो तर तारणात आलं मी मलाच म्हणतो यीशु आने के पहले जो मुझे कहते थे वो अभी भी मुझे ही कहते मी हैं ओळखतोय मैं पहचान लेता हूँ ते लॉस झालेला आहे वो खो चुके हैं ते वस्त्र गमावलेलं आहे उन्होंने वस्त्र खो चुके पण हैं माझ्या प्रभूला त्यांचा कळवळा आला लेकिन मेरे प्रभु के उनको दया आई मूर्ख लोक आहेत मूर्ख है वे लोग आणि येशूने त्यांना काय सांगितलं होतं यीशु ने उनको क्या बताया था आकाश आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला आहे आकाश और पृथ्वी पर सारा अधिकार मुझे आणि तो है अधिकार मी तुम्हाला देऊन और चाललोय वो अधिकार मैं आपको देकर जाता जर हूँ पेत्राकडे तारणाची वस्त्र असती यदि पतरस के उद्धार के वस्त्र होते आणि किनाऱ्यापाशी राहून पेत्रानं शीळ जरी मारली असती और किनारे पे रहकर पतरस ने शिट्टी बजाई आणि होती सगळे मासे येऊन तारवात पडले असते. तो सभी मछलियां नौया में आकर गिरती परत जुनं जीवन फिर से पुराना जीवन परत जुनं अपयश पुराना असफलता पेत्रानं परत ते जुनं सगळं काय अनुभवलेलं आहे. पतरस ने फिर से पुराना वो सभी महसूस किया येशू किनाऱ्यावर आला यीशु किनारे पर आया बघितलं देखा तारणाचे वस्त्र गमावलेले उद्धार के वस्त्र खो चुके हुए चाललेत नोकरी करायला चले नौकरी करने आणि चाललेत पैसे कमवायला और चले पैसा कमाने काही फरक पडणार नाही कुछ फर्क नहीं होगा परत रिकामा येशील फिर से लोग खाली हाथ लौटेगा काय घडलं क्या हुआ वाचा पढ़ो येशूने त्यांना म्हटले हा. मुलांनो हा. तुमच्याजवळ काही खायला आहे काय काय म्हणले येशूने यीशु ने क्या कहा मला सोडून मुझे छोड़कर तारणाची वस्त्र गमावून उद्धार के वस्त्र खोकर तुमच्याकडे काय खायला आहे का आपके पास खाने के लिए है क्या लक्ष द्या इकडे काय घडलं ध्यान दो इधर क्या है यश पेत्राच्या नावेत का अपयश आलं होतं पतरस के नैया में क्यों असफलता आई का पेत्र जुन्या जीवनाकडे गेला होता क्यों पतरस पुराने जीवन में गया वाचा पढ़ो हा, तुमच्याजवळ काही खायला आहे काय हा. नाही हा. असे त्याने त्याला उत्तर दिले हा. मग त्याने त्यांना म्हटले हा. तुम्ही तारवाच्या उजव्या बाजूस जाळे टाका बापरे येशू काय म्हणला यीशु ने क्या कहा लूक शुभवर्तमान परत दोहरावलं चाललंय लूक सुसमाचार फिर से दोहराया गया लूक 5 अध्याय परत घटना घडा लागली फिर लूक 5 अध्याय की फिर से घटना यीशु ने हुई म्हटले, यीशु ने कहा मला सोडून पकडू शकत नाही मुझे छोड़कर पकड़ नहीं सकते आराधना सोडून पकडू शकत नाही आराधना छोड़कर नहीं पकड़ वर्शिप सकते सोडून पकडू शकत नाही आराधना छोड़कर नहीं पकड़ सकते उजव्या बाजूला जाळ टाका दाहिने ओर अपनी जाल जसं डालो येशूने उजव्या बाजूला जाळ टाका जैसे म्हणलं यीशु ने कहा कि दाहिनी ओर जाली सडनली डालो पेत्र जागा झाला अचानक पवित्र आत्मा अचानक पेत्र जागा झाला अचानक पतरस जाग उठा पेत्रानं म्हणलं पतरस ने कहा हे वाक्य मला अगोदर कोणतरी बोललं होतं ये वाक्य मुझे पहले किसी ने कहा था लूक शुभवर्तमान 5 लूका अध्याय सुसमाचार 5वें अध्याय में मला सांगितलं होतं मुझे बताया गया ज्यावेळेस था माझी नाव रिकामी होती जब मेरी नैया खाली मी थी तीच आवाज परत ऐकला मैं वही आवाज मैंने फिर से जसा येशू सुना म्हणाला जैसे यीशु ने कहा उजव्या साईडला टाक दाहिने ओर डाल काय घडलं वाचा क्या हुआ उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल हा. म्हणून त्यांनी जाळे टाकले हा. तेव्हा माशांचा जो घोळका धरला त्यामुळे ते त्यांना ओढवेना हा. यावरून ज्या शिष्यावर येशू प्रीती करीत ज्या असे शिष्यावर येशू प्रीती करायचा तो पेत्राला म्हणाला पेत्राला म्हणाला प्रभू आहे ए बाबा कोण आहे अभी कौन है प्रभु है आपला प्रभू आहे हाँ ये हमारा प्रभु है जसं पेत्रानं ओळखलं जैसे पतरस ने पहचाना माझा येशू जिवंत आहे मेरा यीशु जिंदा है काय घडलं वाचा क्या हुआ काय घडलं वाचा क्या प्रभु हुआ? आहे तेव्हा प्रभू आहे हा. हे ऐकून शिमोन पेत्राने हा. वरून घालायला आपला अंगरका घेऊन वरून घालणारा आपला जो वस्त्र आहे ते घेऊन कमरेला गुंडाळला कुठे गुंडाळला कहा कुठे गुंडाळलं कहा गुंडा किया कुठं होतं वस्त्र कहा था वस्त्र निकाल कर बाजू में शैतानानं पेत्राचे वस्त्र काढून ठेवले होते शैतान ने पतरस के वस्त्र निकाल रहे थे जसा येशू आहे जैसा यीशु है पेत्रानं ऐकलं पतरस ने सुना पेत्र जागा झाला
पतरस जाग उठा। पेत्रानं काय केलं? पतरस ने क्या कहा? घालणारं वस्त्र पहनने वाला वस्त्र त्यानं आपल्या कमरेला गुंडाळलं. उसने अपने कमर के ऊपर ओढ़ लिया। याचा अर्थ काय? इसका अर्थ क्या है? याचा अर्थ काय? इसका अर्थ क्या है? पेत्र पूर्ण नग्न होता. पतरस पूरा नंगा था। एक नंगा दुसऱ्या नंगाला नंग्याला म्हणतो. एक नग्न दूसरा नग्न नग्न से कहता है चला आपण मासे धरायला. चलो हम मछलियां पकड़ने चले। एक गोष्ट मी सांगतो. एक बात मैं आपको बताता हूँ, ज्या नवऱ्याचं तारण झालं नाही, जिस पति का उद्धार नहीं हुआ, जगिक मार्गदर्शनला त्याला कधीच हो म्हणायचं नाही. जग संसार के मार्गदर्शन से उसे कभी मत हाँ कहे। ज्या पत्नीचा उद्धार झाला नाही, जिस पत्नी का उद्धार नहीं हुआ, संसाराच्या मार्गदर्शनामध्ये तिला सहभागी द्यायचं नाही. संसार के मार्गदर्शन में उसे सहभागी मत हो। काय घडलं? क्या हुआ? हनन्या आणि सपेरा एक झाले. हन्ना और सपीरा एक हुए, दोघं पण मरून गेले. दोनों भी मर गए। नग्न पेत्र, नंगा पतरस, ह्याच्या पाठीमागे हे पण चालले. इसके पीछे ये भी गए। जसं पेत्रला समजलं, जैसे पतरस को समझ में आया, मी तारणाची वस्त्र काढून ठेवलेले. मैंने उद्धार के वस्त्र निकाल लिए। जसा प्रभु म्हणाला तुमच्याकडे का आहे का, जैसे प्रभु ने कहा कि आपके पास क्या है, जसे प्रभूने त्यांना मासे दिले. जैसे प्रभु ने उन्हें मछलियां दी, काय केलं पेत्राने? परत वाचा. क्या किया पतरस ने? यावरून ज्या शिष्यावर येशू प्रीती करत असे तो पेत्राला म्हणाला प्रभू आहे. तेव्हा प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने वरून घालायचा आपला अंगर का वरून घालणार आपलं वस्त्र घेऊन कमरेला गुंडाळला. घेऊन त्यानं आपली नग्नता झाकली. माय गॉड, का मासे सापडत नव्हते? क्यों मछलियां नहीं मिलती थी? का एकटा पडला होता? क्यों अकेला हुआ था? का मासे शोधत होता? क्यों मछलियां ढूंढ रहा था? त्याचे वस्त्र त्यानं गमावले होते. उसके वस्त्र उसने खोए थे। तारणाचे वस्त्र सोडून काय करायचं असेल? उद्धार के वस्त्र छोड़कर कुछ करने जाओगे, अपयशी परत येशील. असफल वापस आओगे। त्याने आपली अंगात घालणारी वस्त्रे उसने अपने अंग पर डालने वाले वस्त्र कमरला गुंडाळले. कमर में कस लिए। पुढे काय घडलं वाचा. आगे क्या हुआ पढ़ेंगे। कारण तो उघडा होता. बापरे, मासे का सापडत नव्हते? मछलियां क्यों मिलती नहीं? उघडा होता. नंगा था। का पाठीमा जीवनात गेला होता? क्यों पिछले जीवन में गया? उघडा होता. नंगा था। का दुसऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन करत होता? क्यों दूसरों को गलत मार्ग दिखाता था? उघडा होता. नंगा था। पुढे वाचा. आगे पढ़ो। आणि त्याने समुद्रात उडी टाकली. कुठे उडी टाकली? कहाँ कूदा? कुठे उडी टाकली? कहाँ कूदा? समुद्रात उडी टाकली. समुद्र में कूद पड़ा। हा. पण दुसरे शिष्य माशांचे जाळे मला ओढ तुम्ही सांगा, मुझे आप बताओ, ह्याच्या अगोदर कोण उडी टाकलं होतं? इसके पहले कौन कूदा था? दुष्ट आत्म्याने पिडलेले कुठे उडी मारतात? दुष्ट आत्माओं से पीड़ित कहाँ कूदते हैं? त्याने समुद्रात उडी मारली. उसने समुद्र में कूदा. जसे गणशेखराच्या भूतग्रस्ताच्या स्थितीमधले डुकराने समुद्रात उडी मारली. जैसे गणेशरेत के दुष्ट आत्माओं के सुअरों ने सुअर कूदे, वैसे. पुढे वाचा. आगे पढ़ो. पण दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले. कारण ते काठापासून दूर नव्हते, पण सुमारे 200 हातावर होते. मग काठी उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव पाहिला. काय पाहिला? क्या देखा? काय पाहिला? क्या देखा? येशूने काय तयार केला होता? यीशु ने क्या तैयार की थी? फायर. आग. का? क्यों? त्यांनी तारणाची वस्त्र गमावल्यामुळं, उन्होंने उद्धार के वस्त्र खोने के कारण पवित्र आत्म्याची अग्नी पण गमावली होती. पवित्र आत्मा की आग भी खो चुके थे. पुढे वाचा. आगे पढ़ो. कोळशांचा विस्तव पाहिला आणि मासळी व भाकर त्यावर घातलेली पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही आता धरलेल्या माशातून काही आणा. तुम्ही आता धरलेल्या माशातून काही आणा. शिमोन पेत्राने होडीत चढून 150 मोठ्या माशांनी भरलेले जाळे काटा सोडले. ते तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. किती मासे? 150. 150. हा, काहीतरी सॉरी 153. किती? तारणानंतर उद्धार के बाद किती मासे शिष्याने पकडले? कितने मछलियां चेलों ने पकड़ी?
आता 153 विषय प्रगट करणार लिहिलंय. अभी 153 के बारे में प्रकाशित वाक्य में लिखा है, उद्धार पावलेल्यांची संख्या 153 होते. उद्धार पाए हुए लोगों की संख्या 153 है. तिकडे मला जायचं नाही आता. उधर मुझे नहीं जाना है. मला तुमची वस्त्र परिधान करायची. आपके वस्त्र परिधान करने हैं. पेत्रानं जशी वस्त्र घातली, पतरस को जैसे वस्त्र डाले, परत पेत्राला काय मिळालं? फिर से पतरस को क्या मिला? परत फ्राय केलेले मासे. फिर से तली हुई मछलियां. वस्त्राच्या अगोदर वस्त्र के पहले काय पकडलं? काय क्या पकड़ा? क्या वस्त्र घातल्यानंतर वस्त्र डालने के बाद परत फ्राय केलेले मासे. फिर से तले हुए मछलियां. जसं पेत्रानं वस्त्र घातली, जैसे पतरस ने वस्त्र डाली, पेत्र परत पहिल्याच्या ब्लेसिंग मध्ये आला. पतरस पहले से फिर से पहले के आशीष में आया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, आज दुपार तुम्ही माझ्याबरोबर आहे का? आज दोपहर मेरे साथ हो क्या? चर्च मध्ये बसून पण तुम्ही तुमच्या तारणाचे वस्त्र गमावलेले आहे. कलीसिया में बैठकर भी आपने अपने उद्धार के वस्त्र आणि खोए हैं, शैतान तुम्हाला फोर्स करत आहे का? और शैतान आपको फोर्स कर रहा तुझे है, कपडे दे मला. तेरे वस्त्र मुझे दे आणि दे. कुठल्या तरी SMS मधनं तुम्हाला कपडे काढून घ्यायचा फोर्स करत आहे और का? किसी SMS के द्वारा कपड़े डालने का फोर्स कर रहा आणि है, जगिक एखाद्या सांत्वनातून तुमची कपडे काढायचा प्रयत्न करत और आहे का? संसारिक सांत्वन के द्वारा आपके कपड़े आणि निकालने का थोड्याफार प्रयास कर रहा है, व्यसनात तुम्हाला टाकून तुमचे कपडे काढायचा और प्रयत्न करत आहे नशा का? में डालकर आपके कपड़े निकालने का प्रयास आणि कर रहा जुन्या है, स्वभावाला वर आणून तुमची कपडे काढायचा प्रयत्न करत आहे. और पुराने स्वभाव को बाहर निकालने के द्वारा आपका वस्त्र निकाल रहा है. आज दुपारी एकच वाक्य बोलूया. आज दोपहर एक ही वाक्य कहेंगे, देणार नाही. नहीं दूंगा. बोला सगळेजण, देणार नाही. बोलो सभी लोग, नहीं दूंगा, कारण हे खूप कष्टाने मिळवलेले आहे. क्योंकि मैंने बहुत परिश्रम करके प्राप्त की है, आणि हे प्राप्त करताना माझ्या पापाला मी नाकारलेला आहे. और ये प्राप्त करते समय मैंने मेरे पापों का इनकार आणि किया. हे प्राप्त करताना मी दुनियादारी सोडलेली आहे. ये प्राप्त करते समय मैंने संसार छोड़ दिया. हे मी परिधान करावं म्हणून माझ्या येशूनं 6.5 तास क्रूसावर असह्य मरण सहन केलेला आहे. ये वस्त्र मैं डालूं, इसलिए मेरे यीशु ने 6.5 घंटे का मृत्यू सहन किया. मी देणार नाही. मैं नहीं दूंगा. मी देणार नाही. मैं नहीं दूंगा. या सर्वजण आपल्या जागेवर उठून उभं आइए राहा. सभी लोग अपने जगह पे खड़े हो जाएंगे. थैंक यू जीसस. श्री बानामा शंदाना रबानामा से बेरी 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 बेरी. आणि कुणी जास्त चेअर हलवू नका, कारण ही प्रभूच्या उपस्थितीची वेळ आहे. ये परमेश्वर की उपस्थिति का समय है, आणि आज आता वेळ तुमची आहे. और अभी समय आपका है, आणि तुमची वस्त्र तुमच्या जवळ आहेत का? और आपके वस्त्र आपके पास है क्या? आणि चुकीचं काहीतरी मोबाईलवर बघून तर ती गेली नाहीत का? और गलत मोबाइल पर देखने के द्वारा वो निकल तो नहीं आणि गई, जगिक मित्राच्या संगतीनं तर ती तुमची हरवलेली नाही. और संसारिक दोस्तों के संगति के कारण वो खो तो नहीं गई, आणि ह्या दिवसामध्ये तुमच्या इरिटेटपणानं ते तुमच्यातून हिसकावून घेतली नाहीत का? और इस दिनों के तिरस्कार के कारण वो तो खो तो नहीं गई. आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार म्हणून तुम्ही ती पेत्रासारखी काढून बाजूला तर ठेवली नाहीत ना. आपका प्रार्थना का उत्तर नहीं मिल रहा है, इसलिए पतरस के समान निकाल कर बाजू में तो नहीं आणि रखे. आज दुपारी तुम्ही प्रभूच्या आत्म्याला ऐकत आहे का? आज दोपहर प्रभु की आत्मा को सुन रहे हो. प्रत्येक डोळा बंद असू दे हर एक आंख बंद रहे, आणि आपल्या वस्त्राची आठवण करा, और अपने वस्त्र को याद करो जी तुम्हाला क्रूसाच्या द्वारे प्राप्त झालेली जो आहे. क्रूस के द्वारा आपको प्राप्त हुई हो. आणि शक्य होत असेल तर तुम्ही प्रभूशी बोलायचा प्रयत्न करा. और संभव हो तो प्रभु से आप बात आणि करो, प्रभूला तुम्ही असं सांगा, और प्रभु को ऐसा कहो, प्रभू जशी पेत्राला परत मिळाली प्रभु जैसे पतरस को फिर से मिले आणि ती मला परत मिळतील का? तो मुझे भी फिर से मिलेंगे क्या? शांदाना मारांदाना ना 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 ना. ओ आणि कोणी गप्प बसू नका. कोई भी चुप मत बैठो, प्रत्येक व्यक्ति प्रार्थना करू दे. हर एक व्यक्ति प्रार्थना करे. आणि आम्ही किती विशिष्ट व्यक्ती आहोत, और हम कितने विशेष व्यक्ति हैं, कारण त्यानं मला तारणाचे वस्त्र घातले. क्योंकि उसने हमें उद्धार के वस्त्र आणि डाले, शैतान उत्पत्तीपासून मागे लागलेला आहे और शैतान उत्पत्ति से पीछे पड़ा है की त्यानं तुझी वस्त्र हिरावून कि घ्यावी, वो तेरे वस्त्र छीन ले, त्यानं तुला नग्न करावं, वो तुझे नंगा करे, आणि त्यानं तुला देवापासून लपवावं, और वो तुझे परमेश्वर से छिपाए, आणि तू देवाच्या क्रोधाला सामोरे जावंस, और तू परमेश्वर के क्रोध के सामने आणि आए, देवानं त्याच्या उपस्थितीमधून तुला बाहेर घालवून द्यावं. और परमेश्वर तेरे उसकी उपस्थिति से तुझे बाहर भेज आणि दे. शैतान उत्पत्तीपासून प्राचीन कालापासून हे प्रयत्न करत और आहे. प्राचीन समय से शैतान प्रयास कर रहा आणि है, आज हे दुसऱ्या सेक्शन मध्ये प्रभू तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जात और आहे. आज इस दूसरे सेक्शन में प्रभु आपको पश्चाताप की ओर ले आणि जा रहा तारणाचे है, वस्त्रे सांभाळा ह्या सेक्शन मध्ये प्रभू तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जात और आहे. उद्धार के वस्त्र संभालो, इस सेक्शन में प्रभु आपको पश्चाताप की ओर ले आणि जा आज रहा है. दुपारी तुम्ही प्रभूचा आवाज ऐकत आहे का? आज दोपहर प्रभु का आवाज सुन रहे हो क्या? आणि छोट्या मोठ्या कारणासाठी तुम्ही तारणाची वस्त्रे बाजूला काढून ठेवलेले और आहे का? छोटे मोटे कारण के कारण आपने उद्धार के वस्त्र निकाल रखे. हबक्कूक असा म्हणतो,
हबक्कुक कैसा कहता है, अंजिराला फळ येऊ ना येऊ अंजीर को फल आए या न आणि आए, द्राक्षाला वेली येऊ ना येऊ, और अंगूर को डालियां आए या न आए, तरी पण मी माझ्या देवामध्ये उल्हास करीन, फिर भी मैं परमेश्वर में उल्लास कारण आनंदित त्यानं होऊंगा, मला तारणाचे वस्त्र घातलेले आहे. क्योंकि उसने मुझे उद्धार के वस्त्र आणि डाले हैं। हबक्कुक असं म्हणतो. और हबक्कुक कैसा आणि कहता तुमच्या है, लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचा क्षण कुठला और असेल, आपके जीवन का बहुत ही महत्वपूर्ण कोई आणि क्षण तुमच्या हो, लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचं आशीर्वाद कुठला असेल, और आपके जीवन का बहुत ही महत्वपूर्ण आशीष कौन सा हो, आणि ते आहे तुम्हाला प्रभूने तारणाचे वस्त्र प्रदान वो केले. है प्रभु ने आपको उद्धार के वस्त्र डाले। आज देवाला धन्यवाद देऊया. आज प्रभु को धन्यवाद आपल्या देंगे, मस्तकाला ब्लेसिंग करा. अपने सिर को आशीषित करेंगे, उजवा हात आपल्या मस्तकावर अपने ठेवा दाहिना हाथ अपने सिर पर आणि म्हणा की मी रखेंगे, ब्लेसेड आहे, और कहेंगे कि प्रभु मैं मी आशीषित तारणासाठी हूँ, विशेष आहे, मैं उद्धार के लिए विशेष आणि हूँ, माझ्यावर परमेश्वराचा आत्मा आहे, और मुझ पर परमेश्वर का आणि आत्मा तारणाची है, वस्त्र मी परिधान केलेले और आहेत, उद्धार के वस्त्र में आणि डाले ती मी हैं, शैतानाला हिरावू घेऊन देणार और मैं नाही, वो शैतान को छीनने नहीं आणि ती मी दूंगा, काढून घेऊ देणार नाही, और वो मैं निकालने नहीं कारण मला दूंगा, ती क्रूसाच्या द्वारे प्राप्त झालेली क्योंकि आहे. वो क्रूस के द्वारा मुझे आणि प्राप्त हुई क्रूसाच्या है, द्वारे मी ती मिळवलेली आहे, क्रूस के द्वारा मैंने प्राप्त की आणि है, पोटीपर सारख्या कुठल्या तरी स्त्रीला मी ती हिसकावून घेऊ देणार और नाही. पोतीपर के समान किसी स्त्री को वो मैं छीनने नहीं दूंगा। शंदाना मारांदाना रांदाना सिबेरे बेरे 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 हंदा नारी हंदा नारी हंदा नारी हंदा नारी हंदा नारी हंदा नारी हंदा ना रे बेरे 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 हंदा नरवो नमो शखो निरिबिने में। थैंक यू जीसस. शंदाना मारांदाना आणि तुमच्या प्रार्थनेचा आवाज येऊ द्या. थँक यू जीसस. हालेलुया. आणि काय तुमच्यामध्ये एकी आहे का? क्या आप में एकता है? आणि आज चर्च सुटल्यानंतर आज चर्च छूटने के बाद अशा व्यक्तीला भेटा ऐसे व्यक्ती से मिलो ज्यांचं नाव तुम्हाला माहित नाही, जिनका नाम आपको पता नहीं, कारण ते तुमच्या तारणाच्या प्रवासाचे क्योंकि वो सहभागित आहेत. क्योंकि आपके उद्धार के सफर के वो आपकी संगति है. आणि बायबल सांगतं, बाइबल बताती है, आणि जर दोघापेक्षा अधिक एकत्र असतील और दोनों में से ज्यादा इकट्ठा हो, माझी उपस्थिती त्यांच्यामध्ये असेल. मेरी उपस्थिती उनमें आणि है. एक अशी आहे एकता ऐसी है की शैतान ते वस्त्र काढून घेत नाही. शैतान वो उस वस्त्र को नहीं निकाल लेता. आणि भाषेमध्ये प्रार्थना करूया. रिवाना मशंदाना रबो अन्य भाषेमध्ये प्रार्थना बाबा 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 अन्य भाषेमध्ये बेरे प्रार्थना. बेरे 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 अन्य भाषेमध्ये प्रार्थना. श्री बाबा 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 बेरे 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 लारी हांदा नारी खाना रा बाबा 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 बेरे 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 बाबा 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 सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए कांटों पे चलूंगा तेरे लिए, दुख भी उठाऊंगा तेरे लिए, कांटों पे चलूंगा, कांटों पे चलूंगा तेरे लिए, दुख भी उठाऊंगा तेरे लिए, हर दर्द सह लूंगा तेरे लिए, क्रूस भी उठाऊंगा तेरे लिए, हर दर्द सह लूंगा तेरे लिए, दुख भी उठाऊंगा तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, 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 तेरे लिए जिंदा रहूंगा जब तक मैं जग में मेरे वस्त्र को संभाल रखूंगा, तन से अगर मैं मर भी गया तो यीशु में फिर जी उठूंगा, जिंदा रहूंगा जब तक मैं जग में शैतान से लड़ता रहूंगा, तन से अगर मैं मर भी गया तो
यीशु मैं फिर जी उठूंगा। दलदल से खींचा मुझे, दलदल से खींचा मुझे, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, 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 कांटों पे चलूंगा तेरे लिए, दुख भी उठाऊंगा तेरे लिए, हर दर्द सह लूंगा तेरे लिए, क्रूस भी उठाऊंगा तेरे लिए। मैं थक ना जाऊं प्रभु इस जिंदगी में कभी, मैं थक ना जाऊं, मैं थक न जाऊं प्रभु इस जिंदगी में कभी, जब तक ये जान है प्रभु संग तेरे रहना है, जब तक ये जान है, जब तक ये जान है प्रभु संग तेरे रहना है। खुद को मैं देता हूँ पूरे दिल से अर्पण करता हूँ, कुम्हार के हाथों में बर्तन समान मुझको बना दे तू मेरे प्रभु। खुद को मैं देता हूँ पूरे दिल से अर्पण करता हूँ, कुम्हार के हाथों में बर्तन समान मुझको बना दे तू मेरे प्रभु। मैं थक ना जाऊं प्रभु इस जिंदगी में कभी, मैं थक ना जाऊं, मैं थक ना जाऊं प्रभु इस जिंदगी में कभी, जब तक ये जान है, जब तक ये जान है प्रभु संग तेरे रहना है, जब तक ये जान है, जब तक ये जान है प्रभु संग तेरे रहना है, संग तेरे रहना है, संग तेरे रहना है। थैंक यू जीसस। परमेश्वर पिता, आज हम तुझसे दुआ करते हैं कि कोई भी हमारे वस्त्र छीन न सके प्रभु, शैतान हमारे वस्त्र छीन न सके, इसलिए तू हम पर अनुग्रह दे राजा। दुष्टात्मा हम पर हावी न हो सके, इसलिए तू हमें हमारे वस्त्र संभालने के लिए अनुग्रह दे प्रभु। हमारे वस्त्र खोने के द्वारा हमने बहुत सी असफलताओं को प्राप्त किया है, लेकिन प्रभु जी फिर से एक बार उद्धार के वस्त्र तू हमें पहना दे, ताकि प्रभु पतरस के समान हम अपने पुराने जीवन में ना जा सके। आज जिन्होंने अपना पुराना जीवन प्राप्त किया होगा, आज यीशु के नाम से सारे सत्ताओं को तोड़ता हूँ। रीबानामा शंदाना रबानामा, शैतान वस्त्र छीनने के द्वारा जो पुराना जीवन लेके आया है, उस सारे पुराने जीवन के बंधनों को तोड़ती हुए यीशु के नाम से रीबानामा रिहांदाना रिहांदाना रिहांदाना, सिर से लेकर पैरों तक यीशु ने जो वस्त्र पहनाए हैं यशायाह 61:10 में, उस वस्त्र को आज परिधान करते हैं यीशु के नाम से रीबानामा शंदाना रबानामा, ताकि कोई भी हमसे छीन ना सके। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। ना पुराना जीवन, ना दुष्ट आत्मा और ना ही कौन से भी महासंकट हमसे वो पुराने वस्त्र छीन ना सके राजा। ऐसा अनुग्रह और ऐसी कृपा तू हमको देने वाला परमेश्वर है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं, तेरी महिमा तेरी प्रशंसा करते हैं। यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, सुन और ग्रहण कर, आमेन। या आपल्या जागेवर बसून घेऊया।
ह्यावेळेस आपण अर्पण घेऊया. आपल्यामध्ये ब्रदर अतुल आणि डेव्हिड आहेत.